प्रार्थना अनेकांना देवाकडे घेऊन येऊ शकते. लहान लेकरू पण करू शकतं. समजून आज आम्हाला घ्यायचंय, ही प्रार्थना मला केली, मी जर ही प्रार्थना केली तर माझ्यासाठी किती लाभदायक आहे, आणि मी ज्याच्यासाठी करल त्याच्यासाठी पण लाभदायक आहे, पण त्याला पाहणाऱ्यांसाठी सुद्धा ही प्रार्थना आहे ना लाभदायक आहे. ही प्रार्थना जी आज तुम्हाला मला शिकायचं आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये खूप साऱ्या प्रार्थना आहेत. आरोग्याची प्रार्थना आहे, मध्यस्थीची प्रार्थना आहे, विनवणी आहे, वेगवेगळ्या प्रार्थना आम्हाला पाहायला भेटतात. आभार प्रदर्शनाची प्रार्थना आहे, स्तुतीची प्रार्थना आहे, खूप साऱ्या प्रार्थना आम्ही पाहतो. विनवणीची प्रार्थना, याचनेची प्रार्थना, आणि आम्हाला या सगळ्या प्रार्थना माहीत आहे. पण एक प्रार्थना कदाचित आम्हाला फक्त माहीत असेल किंवा नसेलही, ती प्रार्थना आज आम्ही शिकणार आहोत, आणि ती आहे अधिकाराची प्रार्थना. कोणती प्रार्थना? अधिकाराची प्रार्थना. आम्हाला सगळ्या प्रार्थना माहिती आहे. आम्ही रडून प्रार्थना करतो आणि असं वाटतं देव आता लवकर ऐकल, पण देव ऐकतच नाही, हे ना. आणि आम्हाला प्रश्न पडतो, आम्ही कुठे चुकलो? आम्ही तर प्रार्थना करतोय, आमचं जीवन प्रार्थनेचं आहे, आम्ही जगात नाही, आम्ही जगातल्या पापात नाही, देव माझी प्रार्थना का नाही ऐकत, आहे ना. तिथं अधिकारच नसतो. काय नसतो? आणि आम्ही तोंड जोडतो, देवापासून मागं सुद्धा फिरतो. मी पण माझ्या जीवनात मागं फिरलो का? मी रडून खूप प्रार्थना केली आणि देवाने उत्तर नाही ऐकलं, सोडून दिलं देवाला. त्या प्रार्थनेत अश्रू होते, रडणं होतं, मध्यस्थी होती, कळवळा होता, अधिकारच नव्हता. अशीच गोष्ट या 3-4 दिवस अगोदर माझ्या भावाच्या सासऱ्यासोबत झाली. ते खूप रडले, माझ्या भावाचा सासरा, आणि ते विचारू लागले, देवा मी कुठं चुकलो? मी तर काही वाईट करत नाही, काही नाही, मग असं का केलं देवा? बघा, आम्हाला हे माहीत नसतं देवाकडून आमच्यासाठी अधिकार आहे, आणि आम्ही कधी कधी त्या अधिकारांचा उपयोग केला पाहिजे. पण आम्ही नेहमी रडतो, देवाकडं गायावाया करतो, मागत राहतो. ही प्रार्थना जी आज तुम्ही मी शिकणार आहोत, ही मागायची नाही आहे, ही आज्ञा करणारी प्रार्थना आहे. आणि आम्हाला सगळ्यांना प्रभूषणी ही शिकवलेली आहे, आणि आम्ही करू शकतो. अधिकाराची प्रार्थना जी तुम्ही मी आज शिकत आहोत या 2025 मध्ये. आणि हा अधिकार आम्हाला वापरता आला पाहिजे. हा अधिकार योग्य ठिकाणी आम्हाला वापरता आला पाहिजे. बहुतेकदा आमचं आयुष्य रडण्यात जातं. आम्ही रडत बसतो प्रार्थना करत, काहीच होत नाही, परिस्थिती बदलत नाही, माणसं बदलत नाही. हन्ना पण रडत होती, पण माहितीये, रडत रडत असताना अधिकाराने ती देवाशी बोलवते, हे परमेश्वरा, मला जर तू पुत्र संतान देशील. अधिकाराने बोलली, मला संतती नकोय. ती म्हटली, मला मुलगा देशील तर तो तुझ्यासाठी देईल. कशी बोलली ती? अधिकाराने. आमचं नुसतं मागणं असतं, पण आमच्या मागण्यात अधिकार नसतो. आम्ही देवाला अधिकाराने पण मागत नाही, आणि त्याला अधिकाराने पण देत नाही. ही जी अधिकाराची प्रार्थना आहे, उत्तर देते. ही प्रार्थना तुम्हाला मला करायची. ही जर आम्ही करू ना, आम्हाला बदलाव दिसेल. ज्या परिस्थितीने आम्ही मध्ये जगत आहोत ना, या परिस्थितीमध्ये बदलाव येईल. पण आमच्या प्रार्थनेत अधिकार पाहिजे. भीक नकोय. आम्ही भीक मागायची देवाला, अधिकाराने आम्हाला मागणे, आम्हाला आग्रहाने मागणे. आणि हन्नाने मागितलं, देवाने तिला मुलगाच दिला. का माहिती का? या प्रार्थनेत अधिकार होता. आणि आम्ही या अधिकाराच्या प्रार्थनेविषयी पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहणार आहोत. आणि आमचे ख्रिस्तामध्ये असलेले अधिकार, देवाने तुम्हाला मला देव केलेले अधिकार जाणा, त्या अधिकाराचा वापर करा, आणि परिस्थिती बदलवा. हे खूप महत्वाचं आहे. हे आम्ही करू शकतो. आमच्या सगळ्यांना हे होऊ शकतं. आणि पवित्र शास्त्रामध्ये खूप साऱ्या प्रार्थना आहेत, परंतु माहिती आहे, खूप कमी लोक आहेत, खूप थोडके लोक आहेत जे ही अधिकाराची प्रार्थना करतात, आणि खूप थोडे लोक आहेत या अधिकाराच्या प्रार्थनेकडे लक्ष देतात. आम्ही पण दिलं नसल, हे ना. आम्ही पण आलो, सर्वसाधारण प्रार्थना करतो, विनंती करतो, देवा याला बरं कर, देवा तिला बरं कर. फक्त आम्ही विनवणी करतो. परंतु अधिकार जर आमच्या प्रार्थनेत आहे, देवाला कार्य करायला आवडतं. आमच्या प्रार्थनेत अधिकार पाहिजे. पण माहिती आहे, हा अधिकाराची प्रार्थना करण्यासाठी आमचं चरित्र पण महत्वाचं आहे. आमचं चरित्र जर नीटनेटकं नाही, देव आमचं ऐकणार नाही. प्रेषितांच्या कृत्यामध्ये एका स्किवा याचकाची 7 मुलं होती, ती भूत काढायला गेली.
त्या दुष्टात्म्यांनी त्या पोरांना ओळखलं, त्यांना म्हणू लागले आम्ही येशू ख्रिस्ताला ओळखतो, पौलालाही ओळखतो, तुम्ही कोण आहे? त्या दुष्टात्म्यांनी त्यांना मारलं आणि ते पळत सुटले. आमचं चरित्र महत्वाचं आहे अधिकाराची प्रार्थना करण्यासाठी. ते जर नसलं, प्रार्थना कार्य नाही करणार, प्रार्थना उत्तर देणार नाही. मग प्रत्येक गोष्ट येते आमच्या चरित्रामध्ये, आणि ही प्रार्थना जितकी प्रभावी तितकी कार्य करणारी सुद्धा आहेत. परंतु जर आमच्या चरित्रामध्ये प्रभाव पडणारा नसेल, काहीच होणार नाही. दुष्टात्मे सगळं ओळखतात, भूत सगळं ओळखतात, आमचं जीवन, आमचं चरित्र, आमची वागणूक सगळं ओळखतात. ठीक आहे, या मुलांविषयी आम्ही पाहतो, यांना मारून पळालं, ते पळवलं, पण काय आम्ही काय पाहतो? प्रभू येशू ख्रिस्ताचं पण चरित्र त्यांनी पाहिलं होतं दुरूनच. येशू दुरून येते आणि भूतांनी ओळखलं, आणि ते दुरूनच त्याला विनंती करत, हे परात्पर देवाच्या पुत्रा आमच्यामध्ये का पडतो? त्यांनी ओळखलं तो देवाचा पुत्र आहेस. भूत ओळखतात. अधिकाराची प्रार्थना आम्हाला करायची आहे. आम्हाला अधिकाराने काही मागायचंय, आम्हाला अधिकाराने लोकांना बंधनातून सोडवायचं आहे. तर खूप महत्वाचा आहे पहिला भाग, आमचं चरित्र, आमची वागणूक, आमचा स्वभाव खूप चांगला पाहिजे. आम्ही पवित्र पाहिजे, आमचं वर्तन व्यवस्थित पाहिजे, आमची वागणूक निर्दोष पाहिजे. आणि हे जर आहे तर तुम्हाला सांगू, आमच्या प्रार्थनेला उत्तर भेटते, नाहीतर काही उत्तर भेटणार नाही. त्यास किंवा याचकाच्या मुलांसारखं आमच्यासोबत घडू शकतं, आणि आम्हाला नकारात्मक उत्तर भेटतील किंवा ते आम्हाला आमची लायकी काढतील. त्यांनी प्रभूला ओळखलं, ते सगळं ओळखू शकतात. आणि प्रभूने हा आपल्याला एक अधिकार दिलेला आहे. जेव्हा आम्ही अधिकाराने काही बांधतो, मत्ताच्या 18व्या अध्यायामध्ये आम्ही काय पाहतो? प्रभू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही जे काही पृथ्वीवर बांधाल ना, ते स्वर्गात बांधले जाईल. आम्हाला बांधायचंय, आपल्याला खोलायचंय. ही जी अधिकाराची प्रार्थना आहे, ही आम्हाला आज्ञा देणारी प्रार्थना आहे, विनंती करणारी प्रार्थना नाही. आम्हाला आज्ञा करायची, समोर आज्ञा करायची. प्रभू येशू ख्रिस्ताने लाजर मेलेला होता, लाजरासाठी प्रार्थना केली. काय केलंय? काय प्रार्थना केली येशूने? येशू एकच वाक्य बोलला, लाजरा आज्ञा देणारी प्रार्थना आहे. त्या मेलेल्या 3 दिवसाच्या मेलेल्या लाजराने आवाज ऐकला. अधिकाराची प्रार्थना आज्ञा देणारी प्रार्थना आहे. येशूने कळकळ नाही केली की देवा तू लाजराला जीवन कर, नाही. जेव्हा अधिकार तुमच्यावर माझ्यावर येतो, प्रियजनो, त्या अधिकाराचं ऐका, त्या अधिकाराचा तोच उपयोग करा जे आम्हाला करण्यासाठी सांगितलेले. प्रभू बोलला, लाजरा बाहेर ये. लाजर लगेच बाहेर आला. की येशूला त्या गावात खूप मोठा विरोध होता, पण आम्ही वचनामध्ये आम्ही काय पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने तिचं प्रार्थना नाही केली, आज्ञा केली. अधिकाराची प्रार्थना आज्ञा देणारी प्रार्थना आहे. तुमच्या माझ्या प्रार्थनेत आजारांना आज्ञा केली पाहिजे आम्ही, व्यसनांच्या आत्म्याला आज्ञा केली पाहिजे आम्ही. रडत बसलो पाहिजे, आज्ञा करायचंय की व्यसनाच्या आत्म्या निघून जा, लबडीच्या आत्म्या निघून जा. आम्ही मध्यस्थी करत होतो, उपास तापास करतोय ना, उपास तापास चांगलंय, पण अधिकाराचा वापर केला तर ते जातील ना. आम्ही अधिकारात नाहीये, अधिकाराचा वापर करत नाहीये, ते हलणार नाही. आणि हा अधिकार आमच्यासाठी वापरणं गरजेचं आहे. अधिकाराची प्रार्थना आज्ञा देणारी प्रार्थना आहे. आम्हाला आज्ञा द्यायची, तिथून ते निघून. आम्ही भूतांना आज्ञा करतो, येशूच्या नावात निघ, है ना, निघतात. आपल्या शब्दात सामर्थ्य आहे का आम्ही उगाच प्रार्थना केलं म्हणून? नाही. हा अधिकार आपला पण नाहीये, स्वर्गातून आलेला अधिकार. आम्ही फक्त वस्तू आहे, आवाज आहे ना, श्रेय सगळं त्याचं आहे. आम्ही त्या नावाने आज्ञा करतो, आणि जेव्हा तो अधिकार आम्ही वापरतो, आजार पळतात, दुष्टात्मे पळतात. मग हा जर आम्ही प्रत्येकाने रोज अधिकार घेऊन चाललो, आम्हाला आपल्या घरांच्या परिस्थिती बदललेली आम्हाला पाहायला भेटतं. पण अधिकाराची प्रार्थना ही पवित्र शास्त्रातली सर्वात महत्वाची आणि सर्वात आध्यात्मिक प्रार्थना आहे. ही जर प्रार्थना आपल्याकडे नसली, चिन्ह चमत्कार आम्हाला पाहायला भेटणार नाही. येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये तुम्ही नीट बघा, प्रभू येशू ख्रिस्ताने या प्रार्थनेचा खूप उपयोग केला.
जन्माचा आंधळा प्रभूशूकडे येतो. प्रभूशू म्हणतो तुझी काय इच्छा आहे, मी काय करू? तो म्हणतो प्रभूशू मला डोळे पाहिजे. येशू म्हणतो जा, तुझ्या विश्वासाने तुला प्राप्त होत, जा शांतीने जा. प्रभूशू अधिकाराने बोलतो. ना प्रभूशूने त्याच्या डोळ्याला हात लावला, ना 38 वर्षात दुखणे करीला, ना 12 वर्षाच्या स्त्रीला. आम्ही काय पाहतो? प्रभूशू अधिकार वापरतो. ही प्रार्थना आम्हाला आज्ञा करायला सांगते. ही आज्ञा करण्यासाठी दुसरी गोष्ट आमच्या जीवनात पाहिजे, ते म्हणजे देवाचं वचन. आणि आम्ही वचनाच्या अधीन पाहिजे. पहिली गोष्ट काय आमच्या जीवनामध्ये? आमचं चरित्र, आमची वागणूक खूप महत्वाची, ते व्यवस्थित पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. दुसरी गोष्ट आहे आमच्या जीवनात सर्वोच्च आदर देवाला, त्याच्या वचनाला पाहिजे. जर तो आहे, आमचे शब्द देव ऐकत. म्हणून याकोबाच्या पत्रात म्हटलेले नीतिमानाची प्रार्थना, धार्मिक व्यक्तीची प्रार्थना कार्य करण्यास प्रभावी आहे. का प्रभावी माहितीये का? त्याचं उठणं बसणं देवाशी आहे, त्याचा संबंध देवाशी आहे. मग जर तुमचे माझे संबंध देवाशी आहे ना, आजार पडून जातील, मरण बाजूला होईल, शाप निघून जातील. पण जर हे नाहीये आणि आम्ही अधिकार वापरतो, दुष्टात नाही जाणार. कारण त्यांना माहिती आहे आमचं उठणं बसणं देवासोबत नाहीये, आमच्या जीवनात वचनासाठी वेळ नाहीये आणि नाहीये, ते आमचं काहीच अधिकाराला घाबरणार नाही. जर आम्हाला त्यांना घाबरवायचे, आम्हाला त्यांना पळवायचे, हे आम्हाला लक्षात असणे, आमच्याकडं देवाकडून आलेला अधिकार त्याच्या वचनात आहे, तो आमच्या हृदयात पाहिजे, तो आमच्या जीवनात पाहिजे. प्रभूशूने गैरसेकराच्या प्रदेशात फक्त प्रवेश केला, दुष्टात्म्यांनी लगेच ओळखलं की आमच्यापेक्षा आता प्रभावी ताकद येते, एक मोठा अधिकार येते आणि आता आम्ही त्याचा सामना नाही करू शकत. येशूने काही बोलायच्या अगोदर तेच बोलले, तू मध्ये का पडतो? बघा, आमचं चरित्र, आमचं जीवन जेव्हा इतकं चांगलं असतं, तुम्हाला सांगू, आमची उपस्थिती तो अधिकार खोलून टाकते. दुष्ट शक्ती ते वातावरण ओळखतात. आमची प्रार्थना आणखी दूरच आहे, आमची उपस्थिती त्यांना तो अधिकार दाखवते. अधिकाराची प्रार्थना आम्ही इथं पाहतो ही कशी कार्य करते. आणि बघा, आम्हाला ह्या प्रार्थनेची गरज आहे. आम्ही लेकरांना या अधिकाराच्या प्रार्थनेत आम्ही चालवणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला मला प्रार्थनेचा व्यक्ती बनायचा आहे, तर आम्ही अधिकाराची प्रार्थना करायला शिकलो पाहिजे. पण त्या अगोदर सर्वसाधारण प्रार्थना जर आम्हाला येत नाही, ही प्रार्थना कुठून शिकू आम्ही? है ना? आम्ही म्हणतो कारण प्रार्थना नाही पाळसाहेब, आज तुम्ही करा, पुढच्या वेळेस मी करतो. ही साधी प्रार्थना जमत नाही. अधिकाराची प्रार्थना जमल आम्हाला जमलं पाहिजे. का माहिती का? ही प्रार्थना बांधणारी प्रार्थना आहे, ही साधी सुधी प्रार्थना नाहीये. ही प्रार्थना बांधू पण शकते, ही प्रार्थना खुलू पण शकते. काय बांधायचं आम्हाला? वाईट गोष्टी आम्हाला बांधायच्या, वाईट स्वभाव आम्हाला बांधायचा, देहाच्या गोष्टी बांधायच्या, पवित्र गोष्टी खोलायच्या. म्हणून प्रभू म्हणतो पृथ्वीवर जे काय तुम्ही बांधाल. मग आम्ही प्रार्थना करतो, प्रभू या व्यसनाला तू बांध. तो त्याला थोडी बांधायला सांगायचं, आम्हीच त्याला बांधायला लावतोय. तो आम्हाला सांगत आहे, पण पुन्हा आम्ही त्याला बांधायला सांगतो. किती चूक करतोय आम्ही प्रार्थनेत. प्रभूशू म्हणतो तुम्ही जे काही कराल ना, ते मी स्वर्गात करेन. प्रभूशू मंडळीकडे पाहते की मंडळी तिचा अधिकार वापरते का नाही. आम्ही या दिवसांमध्ये आपले अधिकार ख्रिस्ताकडून आलेले आम्ही वापरावेत. वाईट गोष्टी बांधल्या पाहिजे, बांधणं गरजेचं आहे आम्हाला. आणि देवाची पवित्रता आम्ही खोल नाही. आम्हाला हे जमलं पाहिजे. हे जमण्यासाठी माहिती का, तुमच्या माझ्या जीवनामध्ये त्याच्या वचनाला आदर, प्रथम स्थान, किंमत असायला पाहिजे. आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि ह्या मत्ताच्या पुस्तकात ही एक अशी प्रार्थना आहे जिला बांधून टाकणारी प्रार्थना म्हटलेली आहे. ही प्रार्थना आणि या प्रार्थनेचा अनुभव आम्ही घ्यायला पाहिजे की प्रभूने आम्हाला पृथ्वीवर अनेक गोष्टी बांधायला अधिकार दिलेला आहे. दुष्टता बांधायला आम्हाला अधिकार दिलेला आहे, वाईट गोष्टी बांधायला अधिकार दिलेला आहे, स्वतःला बांधायला अधिकार नाही दिला. आणि आम्ही ते बांधणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगू तुम्हाला, स्वर्ग पृथ्वीचं ऐकतोय. कोणाचं ऐकतो? स्वर्ग आपला ऐकतो, स्वर्ग. पण याच प्रार्थनेमध्ये, दुसऱ्या प्रार्थनेत, जर तुम्हाला वाटत आहे स्वर्गातून आमचं ऐकण्यात यावं, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हे प्रथम स्थान पाहिजे, प्राथमिकता आमच्या जीवनात हे पाहिजे. स्वर्ग या प्रार्थनेचं ऐकतोय. स्वर्गातून या प्रार्थना लवकर ऐकल्या जातात आणि त्यांची उत्तरं मिळतात. आणि पृथ्वी जे बांधते ना, ते स्वर्गात बांधलं जातं. पृथ्वी प्रार्थना नाही करत, म्हणजे मंडळी प्रार्थना नाही करत.
तर मंडळीचं बांधायचं काम आहे आणि मंडळीचं खोलायचं काम आहे. पण मंडळी आम्ही काय करतो, प्रार्थनाच करत राहतो है ना. आम्ही चमत्काराची वाट पाहतोय नाही. आम्हाला अधिकार वापरण्याची गरज आहे. आम्ही अधिकारात चालण्याची गरजेचं आहे. आम्हाला एकमेकांना अधिकारात चालवायचं आहे. आम्हाला लहान लेकरांना अधिकारात चालताना बघायचंय. जेव्हा ते अधिकारात चालतील तेव्हा आम्हाला आनंद वाटेल की त्यांना अधिकार समजलाय आणि ते अधिकार वापरत आहे. आणि ही प्रार्थना काय करते, मोकळं सुद्धा करते आणि बांधून सुद्धा टाकते. आम्ही अनेक गोष्टी बांधलेल्या आहेत, अनुभव घेतलेला आहेत, अनेक गोष्टी आम्ही खोलू शकतो. आणि आनंदाची गोष्ट सांगू का, ज्या गोष्टी तुमच्या माझ्या शक्तीने होत नाही त्या अधिकाराच्या प्रार्थनेने होतात. प्रार्थना गरजेची आहे. जर आमच्या काही करण्याने होत नाही, आम्ही अधिकाराच्या प्रार्थनेचा उपयोग करायला पाहिजे. का? कारण करणारा देव आहे. हन्नाला हे कळालं आणि ती गेली देवाकडं. तिने अनुभव घेतला, देवाने तिचं ऐकलं, देवाने तिला उत्तर दिलं. निर्गम 14व्या अध्यायामध्ये एक घटना आम्ही पाहतो. मोशेने इस्रायल लोकांना बाहेर घेऊन आला, मिस्र देशाचा तो बाहेर आला आणि आम्ही काय पाहतो, तो अशा ठिकाणी आला, आता त्यांना मोकळीच आहे पण समोर समुद्र आहे, अशा ठिकाणापर्यंत ते पळत आले निर्गम 14 मध्ये. आणि आम्ही काय पाहतो, माग फारोचं सैन्य आणि सगळेजण त्याला भांडायला लागले. 5 लाख लोक त्याला भांडत होते. आणि काय घडलं, त्याला चिडले, ते त्याला भांडू लागले. तो देवाकडे प्रार्थना करू लागला. 14वा अध्याय 15 आणि 16 वचन वाचूया. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसला? इस्रायल लोकांना सांग की पुढे चला. तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे 2 भाग कर, म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील. ओके, ह्या भाषांतरात वाचूया आम्ही दुसऱ्या. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, तुला माझा धावा करण्याची काही गरज नाही. इस्रायल लोकांना पुढे चालण्याची आज्ञा कर. तांबड्या समुद्रावर तुझ्या हातातली काठी उगार, म्हणजे समुद्राचे 2 भाग होतील आणि इस्रायल लोक भर समुद्रातील कोरड्या भूमीतून चालत जाऊन समुद्र ओलांडतील. या वचनामध्ये आम्ही काय पाहतो माहितीये, मोशे देवाकडे प्रार्थना करत होता. धावा करत आहे म्हणजे तो काय करत आहे, प्रार्थना करते. देवा आम्ही फसलोय, देवा लाखो लोक आहेत, तू तर आम्हाला शब्द दिला अभिवचनाच्या देशात नेण्याचा, पण आम्ही समोरही मरण मागेही मरण पाहत आहोत. धावा करत बसला आणि परमेश्वर त्याला म्हणतो, तू माझा धावा करत का बसला? ही काठी घे, समुद्राला मार, 2 भाग होतील. आणि मोशेला माहिती आहे देवाने काय सांगितलं, अधिकार वापरायला सांगितलं. आमची पण समस्या हीच आहे बरं, आम्ही नुसता धावा करत राहतो, अधिकार नाही वापरत. मोशेला ही वेळ होती मध्यस्थी करायची नाही, प्रार्थना करायची नाही, तर अधिकार वापरायची. जी वेळ अधिकार वापरायची प्रिजनो, त्याचा जर तुम्ही मध्यस्थी करताल ना, काही उपयोग होणार नाही. ते पण मरतील आणि आपण पण मरून जाऊ. आणि आम्ही देवाला दोष देऊ की देवा तू इथं मरायसाठी आम्हाला घेऊन आला का? मोशे पण धावा करत आहे. परमेश्वर म्हणतो, माझा धावा करत का बसला? ही काठी घे आणि समुद्रावर मार, तिचे 2 भाग होतील, मग तुम्ही पायी जाता. परमेश्वर त्याला सांगत आहे की तू समुद्रावर मार. ही पहिली प्रार्थना आहे पवित्र शास्त्रामधली, अधिकाराची आम्हाला पाहायला भेटते. मोशेचा हा पहिला अनुभव आहे. त्याने याच्या अगोदर खूप 10 चमत्कार केले, खूप अद्भुत गोष्टी केल्या त्या काठीने, पण माहितीये त्याला असं वाटलं फक्त ते मिसरसाठी आहे. आणि इथं आता देव त्याला सांगत आहे, तोच अधिकार तुला आता इथं वापरायचा आहे. प्रियजनो, आमचे अधिकार बहुतेकदा आम्ही काही ठिकाणी वापरतच नाही. त्याच्यामुळे परिस्थिती हाताबाहेर होती. आमचा कोण मारा होतो, आम्ही एकटे पडतो, सगळे आम्हाला चारी बाजूने बोलतात. मोशेला चारी बाजूने लोक बोलू लागले. तो प्रार्थनेत बसला लगेच. परमेश्वर म्हणतो, प्रार्थना करत नको बसू, तुझी काठी घे, समुद्राला मार. आम्ही जर प्रार्थना करत बसू ना, ही प्रार्थना तारण नाही करणार, मरण देईल. आम्हाला समजणं गरजेचं आहे की आम्ही आता अधिकार वापरायचा आहे का देवाकडे धावा करत बसायचा आहे. आणि परमेश्वर इथं मोशेला शिकवू इच्छित होता की मोशेने आता त्याचा अधिकार वापरावा. आम्हाला पण देव शिकवतोय, आम्ही आमचे अधिकार वापरणे, आम्ही आपले अधिकार वापरायला पाहिजे. आणि देवाने मोशेला काठी दिली होती आणि माहिती ती देवाच्या अधिकाराचं प्रतीक होती. देवाने त्याचं वचन तुमच्या माझ्या हातात दिलेलं आहे, ते त्याचा अधिकार आहे. ते जर आमच्या जीवनात आहे
तर आमचा विश्वास वाढेल आणि आम्हाला प्रभावी प्रार्थना करता येईल. आणि देव मोशेला सांगू इच्छित होता इथं की तो अधिकाराने प्रार्थना करू शकतो, तो अधिकाराने कार्य करू शकतो, तो अधिकाराने लोकांना याच समुद्रातून पायी नेऊ शकतो. देव आम्हाला सांगू इच्छितो की जर आम्ही अधिकार वापरले सगळ्यांना जीवन मिळेल, पण जर आम्ही अधिकार वापरणार नाही सगळं मरून जाईल. आज मंडळीमध्ये हे असं आरडाओरड प्रार्थना करणं, रडणं चालू आहे, पण अधिकार वापरणं नाही चालू. मग काय, मंडळी पण रडत आहे, पाळत पण रडत आहे. परमेश्वर म्हणतो दावा का करत बसला? ही काठी वापर आणि समुद्राला मार. आणि पहा, मोशेविषयी आम्ही पाहतो, एकदा का मोशेकडे आज्ञा देणारी प्रार्थना आली असली तर देव आपलं काम पूर्ण करणार होता. देवाला पाहायचं होतं मोशेने त्याचा अधिकार वापरावा. देव आज तुम्हाला मला पाहू इच्छितो की आम्ही आमचे अधिकार वापरावेत, तेव्हा देवाला आनंद होईल. प्रार्थना करताना देवाला आनंद नाही होणार. देव त्याला म्हणतो, तू का प्रार्थना करत बसला, का माझा धावा करत बसला? धावा करणं सोडून दे, काठी वापर आणि काय कर, समुद्राचे 2 भाग होते. इतका मोठा अधिकार देवाने खूप अगोदर मनुष्याला दिलेला आहे. पण माहितीये, या प्रार्थनेमध्ये आमच्या अधिकारासोबत आमच्याकडं पुढची गोष्ट असली पाहिजे, तिसरी, ती म्हणजे विश्वास. पहिले चरित्र, दुसरं हे वचन, आणि तिसरं काय आहे? हो, समोर चॅलेंजिंग अवस्था आहे. डॉक्टर सांगत आहेत हा व्यक्ती 2 दिवसात मरल, 24 तासात मरल. आम्ही मरणाला नाकारतो तर जीवनच पाहायला भेटल. डॉक्टरचं ऐकायचं की देवाचं ऐकायचंय? तुमच्या हृदयात जाणवत नाहीये डॉक्टरचे शब्द सांगत आहेत, है ना, तिथं सोडून द्या ते शब्द. मनातल्या मनात जरी तुम्ही बोलले, या अधिकाराला ओरडून बोलायची गरज नाही. डॉक्टर मी नाकारतो, ओरडून बोलायची गरज नाही. मनातल्या मनात मी केलं, ते मी केलं एका भावासाठी आपल्या चर्चमधल्या. समोरचे मला बोलवते, मी मनातल्या मनात ते नाकारलं विश्वासाने की मी नाही स्वीकारत. म्हणजे फक्त बोललो नाही बरं. जितके दिवस मी दवाखान्यात होतो, जरी प्रसंगित होते, मी असा विचार नव्हतो करत खरंच तो मरल म्हणून. जरी डॉक्टर सांगितले हात कापायचा आहे, पाय कापायचा आहे, सिरियस आहे, मी विचार करत नव्हतो तो 2 घंट्यांनी मरल, 10 घंट्यांनी मरल, प्रेतक्रिया होईल असेल, ते विचारायला मी येऊच दिलं नाही. म्हणजे ते आले सुद्धा नाही. जेव्हा आम्ही प्रार्थनेमध्ये विश्वास ठेवतो, ही भावनेची प्रार्थना नसती, पण सगळ्यात महत्वाचं इथं देव काम करतो. देव त्याचा विश्वास आम्हाला देतो, देव त्याचे शब्द आम्हाला देतो आणि देव त्याचा अधिकार आम्हाला देतो. त्या अधिकाराचा वापर जर झाला, मग समोर जीवन आहे, आपल्याला आनंद आहे. आणि देवाची इच्छा आहे की ते घेऊन आम्ही चालावं, ते घेऊन आम्ही चालावं. हन्नाने प्रार्थना केली आणि येणाऱ्या समयात ती एकटीने तिचा मुलगा प्रार्थनेत आला. पहा, जेव्हा ही अधिकाराची प्रार्थना मी उपयोग करतो ना, अधिकाराची प्रार्थना परिस्थिती बदलवती आणि देवाचा महिमा करते. आमच्या घराला या अधिकाराच्या प्रार्थनेची गरज आहे, शहराला या प्रार्थनेची गरज आहे. पण ही प्रार्थना आम्ही सगळ्यांनी केली पाहिजे. आम्हाला एखादी परिस्थिती बदलवायची, एखादी सवय बदलायची, पहा आम्हाला त्या सवयला अधिकाराने बोलणे. व्यसन आहे, त्या व्यसनाला आम्हाला अधिकाराने बोलणे. मार्क 11 मध्ये 23-24 वचनामध्ये आम्ही पाहतो, प्रभू म्हणतो, तू या डोंगराला समुद्रात उपटून टाकला जा, असं म्हणशील. आम्हाला कोणाला प्रार्थना करायची आहे? डोंगराला. आज्ञा कोणाला करायची? डोंगराला. आम्ही देवाला प्रार्थना करतो, देवा डोंगर बाजूला कर. देवाने प्रभूशीने आम्हाला अधिकार दिलाय, तू त्याला बाजूला कर. आम्ही त्यालाच सांगतो करायला. आम्ही पुन्हा चूक करतो प्रार्थनेत. आम्हाला दिलेला आहे अधिकार, पण आम्ही समजून घेत नाहीये आमच्या अधिकारांना कसं हाताळावं, आमच्या अधिकारांना कसं वापरावं. प्रार्थना इतकी प्रभावी आहे, प्रार्थना इतकी महान आहे, ती काही पण करू शकते. लाजराची बहीण म्हणते, नको प्रभू आता वास सुटला असेल, म्हणजे चढला असेल. येशूने ते शब्दाने हृदयात स्वीकारले. येशू फक्त एकच बोलला, लाजरा बाहेर आहे, जे काय येते, दगड बंद आहे किंवा काय, प्रभूशू बोलला, लाजर बाहेर आला. अधिकार. आणि आम्हाला जर अधिकाराची प्रार्थनेत चालायचंय, पहा आम्हाला पहिले देवासोबत चालणे. आम्हाला साधारण प्रार्थना आल्या पाहिजे, आमचं देवाशी सुंदर नातं असलं पाहिजे. आणि या ठिकाणी मोशे आज्ञा देणारी प्रार्थना शिकली. या समुद्राजवळ लोक मरण पाहत होते, तो पण धावा करत होता माहिती आहे. पण या ठिकाणी त्याला एक प्रार्थना शिकायला भेटली, अधिकाराची प्रार्थना कसं काम करते.
अधिकाराची प्रार्थना जीवन देते, अधिकाराची प्रार्थना मार्ग मोकळे करते, अधिकाराची प्रार्थना बंधन तोडते. ही अधिकाराची प्रार्थना आहे. हे जर तुम्ही करताल ना, सगळी बंधनं तुटलेली असतील. हे आम्ही करायला पाहिजे. आम्ही मध्यस्थी नकोय, याचना नकोय किंवा मागणारी प्रार्थना नाही, तर आम्हाला अधिकाराची प्रार्थना करणं आहे. अधिकाराने आम्हाला मागणं आहे, कारण तो प्रभूपासून, देवापासून तुम्हाला मला मिळालेला अधिकार आहे. बरं, नव्या करारामध्ये अशी प्रार्थना कधी सुरू झाली? नव्या करारामध्ये प्रार्थना शिष्यांकडून, ही अधिकाराची प्रार्थना कधी सुरू झाली? पवित्र शास्त्र वाचना तुम्हाला कुठं दिसतो शिष्यांनी या अधिकार प्रार्थना चालली? कधी? शिष्यांकडे, येशूकडे नाही म्हणत मी. ही अधिकाराची प्रार्थना आली पेत्र आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी. बरं, पेंटिकॉस्टच्या दिवशी सागरला काय सांगलं ते? पेत्र येऊनच होते ते मंदिरात, ते लांगडा भेटला होता. ते म्हणे आमच्याकडे काही नाही, पण उठा आणि चालायला. बरोबर. पेंटिकॉस्टच्या दिवशी प्रभू येशूचं पुनरुत्थान झालं. मग ते 28 मध्ये प्रभू येशू म्हणतो, पृथ्वीवर आणि स्वर्गात सगळीकडे मला अधिकार दिलेला आहे, आणि तो अधिकार त्यांनी मंडळीला दिला. मार्क 16 मध्ये पण प्रभू येशू सांगतो, हा विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्ह असत जातील, हे अधिकार असत जातील. ते मेलेले उठवतील, विषारी पदार्थ प्याले खाल्ले तरी त्यांना बाधणार नाही, नवनवीन भाषा बोलतील, वेगवेगळ्या गोष्टी करतील, चिन्ह चमत्कार त्यांच्या बरोबर हा अधिकार दिलेला आहे. मग आम्ही काय पाहतो, तोपर्यंत शिष्यांना काही जमलं नाही. एकदा ते अपयश होऊन प्रभू येशूकडे आले की प्रभू येशू आम्हाला का जमलं नाही. प्रभू येशू त्यांना म्हणाला, उपवास आणि प्रार्थनेशिवाय हे जात नाही. उपवास आणि प्रार्थना. पुढचा मुद्दा चौथा. पहिला आहे चरित्र वचन, तिसरा आम्ही सांगितलं, चौथा आहे उपवास आणि प्रार्थना. आणि बघा, जेव्हा शिष्यांना 3 वर्षानंतर कळालं, प्रभूने 3 वर्ष शिकवलं अधिकाराची प्रार्थना. जन्माच्या आंधळ्याला प्रभूने प्रार्थना न करता फक्त म्हणतो, तुझ्या विश्वासाने तुला प्राप्त होत, आणि सगळ्यांनी पाहिलं त्याला डोळे आले. 38 वर्ष दुखणे करीला, प्रभूने प्रार्थना नाही केली. प्रभू म्हणतो उठ, तो उठला. 3 वर्षानंतर शिष्यांना कळालं की येशू ख्रिस्त आम्हाला एक प्रार्थना शिकवत होता, वारंवार वारंवार वारंवार. आम्हाला ते कसं काय नाही कळालं? 10 कुष्ठरोगी ज्यांना कोणी बरं केलं नाही आणि येशूने त्यांना स्पर्श पण केला नाही, येशू त्यांना म्हणतो जा याचकांना दाखवा. येशू अधिकाराने बोलला, ते जाता बरे झाले. शिष्यांना 3 वर्षानंतर कळालं आणि त्यांनी याचा उपयोग करायला सुरुवात केली. पेत्र जेव्हा मंदिरात प्रार्थनेला चालला दुपारच्या वेळेला, तेव्हा एक आंधळा भिकारी त्यांच्या समोर आला आणि तो पाहू लागला. पेत्र पण तसा त्यांच्याकडे पाहत होता. आत्म्यात पेत्राला काहीतरी जाणवलं की ह्या मनुष्याला आमच्याकडे देण्यासाठी काय नाही, पैसे तर नाहीये. पण तेवढं त्याला जाणवलं, मी आता प्रार्थनेला चाललोय. तो प्रभू जरी आला गेला तर तो म्हणतो, आमच्याकडे काय नाही, पण जे आहे ते तुला देतो. प्रार्थना नाही केली त्याने. तो फक्त एवढं बोलला, नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने उठ. 40 वर्ष निर्जीव असलेले हातपाय, 40 वर्षापासून एका शब्दाने ताकद आली. हे कोणते शब्द आहेत माहिती आहे? अधिकाराचे. ही कोणती प्रार्थना आहे? डोळे बंद केलेली प्रार्थना नाही किंवा गुडघ्यावरून म्हणजे रवून केलेली प्रार्थना नाही. पेत्राने ही प्रार्थना करण्यासाठी स्वर्गातून पेत्राकडे शब्द आले आणि पेत्राने अधिकाराने त्याला सांगितले, नासरी येशूच्या नावाने उठ, चालू लाग. आणि माहितीये, त्या मनुष्याला अनेक लोक पाहत होते. म्हणून म्हटलं, ही प्रार्थना जेव्हा आम्ही करतो, पाहणाऱ्यांवर पण प्रभाव पडतो आणि त्यांचं जीवन पण बदलतं. या प्रार्थनेची आम्हाला गरज आहे. पण याचं श्रेय कोणाला आहे? सगळं पुन्हा मी सांगते, कोणाला श्रेय? मला मी मला म्हणायलाच नको. ते म्हटलं ना, आपल्याला आपलं प्रतिफळ भेटल, शाप नाही भेटणार देवाकडून. पण पुढचं चमत्कार आपल्याकडून नाही झाला, तोंड घशी पडू आपण. आणि लोक इतके खुश झालेत, लोक इतके आनंदी झालेत की आम्ही ह्या माणसाला 40 वर्षापासून अपंग पाहतो, हा तर उठला, उड्या मारू लागला. सगळेजण पेत्राची स्तुती करू लागले की आम्ही या गोष्टी कधीच पाहिल्या नाही. पेत्र म्हणतो, आम्ही आमच्या यांनी केलं नाही. या चमत्काराला धरून पेत्राला आणि योनाला खूप समस्यांचा सामना करावा लागला. ह्या चमत्कारावर धरून इतके प्रसिद्ध झाले, त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. बघा, जेव्हा आम्ही देवाचा अधिकार वापरतो ना, हा अधिकार हे सामर्थ्य दूरपर्यंत जातं.
प्रसिद्धीची माध्यम नसतानाही प्रसिद्धी मिळते. आज प्रसिद्धीची माध्यम आहे, पण प्रसिद्धी होती का? कारण श्रेय आम्ही मागू इच्छितोय. इथं श्रेय त्यांनी नाही मागितलं आणि आपोआप प्रसिद्ध पाहणारे सगळे आकर्षित झाले. ही जी अधिकाराची प्रार्थना आहे ना, अनेकांवर प्रभाव टाकते, अनेकांना देवाकडे आकर्षित करते. ही प्रार्थना जर आम्ही करणार, अनेकांचं तारण, पाहणाऱ्यांचं तारण होईल. पाहणारे देवाचा शोध करतील, पाहणारे देवाला प्राप्त करतील, पाहणारे देवाला मिळवतील. आम्हाला ही प्रार्थनेची गरज आहे. मग आम्ही ज्या लोकांना जाऊ त्यांना कदाचित हे काहीच माहिती नसेल, पण त्यांना एकच माहित असेल की माझ्यासाठी कोणीतरी देवाकडून अधिकार घेऊन आलेला आहे आणि त्या अधिकाराने माझ्या जीवनात खूप काही चांगल्या गोष्टी होतील. प्रेषित 9 मध्ये एक लुदिया नावाची स्त्री आम्हाला पाहायला भेटते. धार्मिक स्त्री होती, जांभळे कपडे विकणारी ती आजारी पडली आणि मरण पावली. पेत्र बाहेर गावाला होता. वचन सांगत आहे पेत्राला उशीर झाला तोपर्यंत तिची सगळी विधी झाली होती. आंघोळ घातलेली होती तिला प्रेतक्रियेची विधीची, आणि तिला ठेवून आंघोळ करून ठेवलं होतं पलंगावर. आणि काही वेळाने तिला पुरणार होते आणि पेत्र आला. पेत्र जसा आला, ज्या खोलीत तिला ठेवलं होतं वचन सांगत आहे पेत्र तिथं गेला आणि सगळ्यांना खाली पाठवलं. पेत्र गुडघ्यावर आला आणि एकच वाक्य बोलला, तबीते उठ. बाकी काही प्रार्थना नाही केली त्याने देवाचं ऐकलं. तो बोलला तबीते उठली की. हे पहा, ह्या अधिकाराची प्रार्थना जेव्हा आम्ही वापरतो ना, ही प्रार्थना काही लांबलचक नसते. या प्रार्थनेत ते शब्द असतात जे स्वर्गातून आम्हाला मिळतात, तेवढंच आम्ही बोललोय. इतर बोललं सगळं फेल होईल काम. आम्ही जे आम्हाला, तुम्ही नीट बघा प्रभू श्री ख्रिस्तापासून सगळ्यांपर्यंत अधिकाराची प्रार्थना ही खूप मोठी आहे. खूप मोठी म्हणजे प्रभाव टाकणारी, बरं, लांबलचक नाहीये. पेत्राने पण विनंती केली, प्रभू तुम्ही जर आहे समुद्रावर, मला याची आज्ञा करा. येशूने अधिकाराने बोलला येईल. पेत्र आला, त्यांनी पाहिलं की येशूकडे अधिकार आहे. येशूने वाऱ्याला समुद्राला अधिकाराने धमकावलं. ही प्रार्थना निसर्गावर सुद्धा प्रभाव टाकते. याचं दुसरं उदाहरण, एलियाने प्रार्थना केली पृथ्वीवर पाऊस पडू नये. अधिकाराने प्रार्थना केली, पाऊस नाही पडला. ही प्रार्थना निसर्गावर प्रभाव टाकते, निसर्गाला थांबवते. पुन्हा त्याने प्रार्थना केली, पाऊस पडला. आम्ही काय पाहतोय पहा, ही आम्हाला हे पवित्र शास्त्र का दिलेले आहे? कारण आम्ही या प्रार्थना कराव्या. आम्ही अशा प्रार्थना करत असावं. या प्रार्थना करत आम्ही आपलं जीवन जगावं. देवाला आमच्याविषयी वाटतं. आम्ही साधारण जीवन जगू नये. साधारण ख्रिस्ती नकोय की रोजची रात्रीची प्रार्थना आहे, सकाळची प्रार्थना आहे, त्या सर्व साधारण प्रार्थना आहे. पण आमच्याच घरांमध्ये आम्हाला अधिकाराची प्रार्थनाचा वापर करण्यासाठी परमेश्वर आम्हाला जेव्हा संधी देतो, या संधीचा आम्ही उपयोग केला पाहिजे. इफिसकरास पत्र 1 अध्याय 20 आणि 21 वचनामध्ये आम्ही पाहतो, वाचणार होता मी ते, की देवाने सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवलेल्या आहेत. 1 अध्याय 20 आणि 21 वचन. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. आम्ही पाहतो त्यास मंडळीला दिलं. जगातल्या सगळ्या उच्च गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाखाली आहेत. जगातल्या सगळ्या गोष्टी कुठे आहेत? प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाखाली. हो, मग आम्ही त्याचा अभिमान का बाळगावा? का बाळगावा? कारण सगळं त्याचं आहे. सगळ्या जगाच्या सगळ्या वस्तू, गाडी, घोडा, सगळं हे काय आहे? येशू ख्रिस्ताच्या पायाखाली आहे. आणि वचन सांगत आहे की देवाने त्याला मेलेल्यातून उठविले आणि सर्व सत्ता, सर्व अधिकार, धनीपण सगळं त्याच्या खाली आहे. सगळं त्याच्या खाली आहे आणि त्याला अधिकार दिलेला आहे. तोच अधिकार त्याने मंडळीला दिलेला आहे. 22 वचनात सांगितलेलं आहे की त्याने मस्तक व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिलं. हे मंडळीमध्ये देवाचा अधिकार मंडळीत आहे आणि मंडळीचा अधिकार जगात चालतो. जगाचा अधिकार मंडळीत नको चालायला. बरं,
जगाचं राहणीमान मंडळीत नको प्रवेश करायला. मंडळीचं राहणीमान जगात प्रवेश करायला पाहिजे. मंडळीच्या प्रार्थना जगात कार्य करायला पाहिजे. जगाचं काहीच मंडळी द्यायला नकोय, आम्हाला समजणं गरजेचं आहे. या वचनामध्ये पौल आम्हाला ते सांगतो की पहा, देवाने सैतान आणि त्याच्या गोष्टी येशू ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवलेल्या आहेत. कोणाच्या पायाखाली ठेवलेल्या आहेत? मग सगळे आम्ही पायाखाली घेणे आहेत. आम्ही स्वीकार करायला पाहिजे की या सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाखाली आहेत. तिथेच करा पत्रामध्ये 6 अध्याय 12 आणि 13 होतं. कारण आपले झगडणे रक्त माणसाबरोबर नव्हे, तर सत्ता बरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर, आकाशातल्या दुरात्म्या बरोबर आहे. या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करीता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या. ही अधिकाराची प्रार्थना करण्यासाठी पुढचा मुद्दा आहे, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ही शस्त्र सामग्री पाहिजे. याच्याशिवाय ही प्रार्थना कार्य करणार नाही. जर आम्हाला ही प्रभाव टाकणारी प्रार्थना करायची, अधिकाराची आम्हाला प्रार्थना करायची, ही सगळी शस्त्र आमच्या जीवनात पाहिजे आणि आम्ही त्याप्रमाणे चाललो पाहिजे. आम्हाला आमची कंबर सत्याने कसणं, म्हणजे आमचं वागणं, आमचं चरित्र सत्यावर आधारलेलं पाहिजे. सत्य ही ती अशी बाब आहे जी आम्हाला सरळ उभा करते. पण आमच्या जीवनात सत्यता नाहीये, पारदर्शकता नाहीये, आम्ही उभा राहू नाही शकत. ही सगळी शस्त्र जी आम्ही पाहतो इफिसकरच्या पत्रात दिलेली आहे. आणि मग पुढं पौल म्हणतो की सर्व प्रकारची प्रार्थना आणि सर्व प्रकारची विनवणी, सर्व प्रकारची प्रार्थना, त्याच्यात ही पण प्रार्थना आहे. तो 18-19 मध्ये म्हणतो की सर्व प्रकारची प्रार्थना आणि विनवणी करा आणि सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. ही पण प्रार्थना जेव्हा आम्ही करतो त्याच्याच आत्म्याचा आम्ही ऐकतो, आणि जेव्हा त्याच्या आत्म्याचा आम्ही ऐकतो तेव्हा देवाच्या आत्म्याचं काम पूर्ण होतं. आणि या कामी पूर्ण तत्परतेने सर्व पवित्र जनांसाठी प्रार्थना करीत जा. हा मंडळीला देव केलेला देवाने अधिकार आणि देव केलेला संदेश आहे. आणि ही प्रार्थना माहिती आहे कोणत्या गोष्टीविषयी दाखवते? आध्यात्मिक युद्धाबद्दल. आम्ही देहात येऊन, शरीरात येऊन आम्ही युद्ध नाही करू शकत, कारण आम्ही आध्यात्मिक प्रार्थना करत आहोत. आणि ही आध्यात्मिक युद्धाबद्दलची प्रार्थना आहे. आणि ही प्रार्थना सामान्य प्रार्थनेवरून भिन्न आहे, वेगळी. इतर प्रार्थनांची प्रार्थना नाही आहे. हे आध्यात्मिक युद्ध करतोय आम्ही, आणि युद्ध साधं सुद्धा नाहीये. या युद्धामध्ये आमच्याकडे सगळी शस्त्र पाहिजे आणि सगळ्या प्रकारे आम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे. सामान्य प्रार्थना माहिती आहे कशी? पृथ्वीकडून स्वर्गाकडे जाते. आम्ही प्रार्थना इथून स्वर्गाकडे विनंती पोहोचवतो, पण अधिकाराची प्रार्थना स्वर्गातून पृथ्वीकडे येते. येशूने लाजराला बोलला बाहेर ये. स्वर्गीय शब्द लाजराकडे आले, जिवंत झाला. आम्ही साधारण प्रार्थना करतोय ना, सर्वसाधारण प्रार्थना पृथ्वीवरून स्वर्गाकडे जातात. अधिकाराची प्रार्थना स्वर्गातून पृथ्वीकडे येते. हा फरक घ्या दोन्ही प्रार्थनेमध्ये, समजून घ्या. आणि आम्हाला या अधिकाराच्या प्रार्थनेचा यथायोग्य वापर करता आला पाहिजे. आणि ही अधिकाराची प्रार्थना स्वर्गापासून पृथ्वीकडे येते. तिची सुरुवात स्वर्गापासून आहे, तिचा शेवट पृथ्वीकडे आहे. म्हणून प्रभूशी म्हटला, पृथ्वीवर जे काही तुम्ही बांधाल स्वर्गात बांधलं, आणि जे काही तुम्ही खोलाल ते स्वर्गात खोललं जाईल. आणि या प्रार्थनेची सुरुवात, याचा केंद्रबिंदू स्वर्ग आहे आणि याचा शेवट काय माहिती आहे का? पृथ्वी आहे. मग ही प्रार्थना आम्ही प्रत्येकाने केली पाहिजे. पण या प्रार्थना प्रभाव टाकणाऱ्या आहेत, या प्रार्थना कार्य करणार आहेत, या प्रार्थना अद्भुत गोष्टी करणार आहेत, तारण करणार आहेत. हे सगळं करण्यासाठी आम्ही देवाशी एक रूप असलो पाहिजे. मग नक्की आपल्या प्रार्थनेला उत्तरं मिळतील आणि या प्रार्थना प्रभाव टाकतील. पण जर आम्हाला सर्वसाधारण प्रार्थना येत नाही, या प्रार्थना कसं काय करता येईल? आम्हाला जाणवत असेल की मला बोलणं आहे ना, पण आम्ही अधिकार नाही वापरत आहे ना. आम्हाला असं वाटतं की मी बोलावं, मरण नाहीसं करावं, अपयश नाहीसं करावं, हे करावं. आम्ही ते नाही करत म्हणून परिस्थिती आम्हाला विपरीत दिसते, कारण आम्ही जाणवत असतानाही आम्ही ते केलेलं नसतं. प्रियजनो, अधिकाराने प्रार्थना करणं म्हणजे काय सांगा बरं?
मार्क 11:23-24 मध्ये त्याचं. पण मला उत्तर द्या, अधिकाराने प्रार्थना करणं म्हणजे काय? तुम्ही जे आता ऐकलं त्याच्यावरून थोडंफार सांगा. अधिकाराने प्रार्थना करणं म्हणजे काय? एखाद्या रोगासाठी प्रार्थना केली तर आपण त्या रोगावर अधिकार गाजवत आहे का तो निघून जातो, त्याच्यातून समजा आजारी बरा होऊन जा. रोगाविषयी झालं. बाकी समस्या, अडचणी, संकट जे समजा आपल्याला दिसत आहे, आपण त्यासाठी जे संकटाला धमकायचं आहे. वाचूया मार्क 11:23-24. बाकीच्यांनी वाचा, पोरी पण वाचा, सगळ्यांकडे वचन आहे, मोजक्याने वाचायचं नाही. वाचूया बाकीच्यांनी पण. 23-24 वाचा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेल, असा विश्वास धरील त्याचा शब्दाप्रमाणे घडून येईल. आता या अधिकाराच्या प्रार्थनेत पुढचा मुद्दा आहे तो विश्वास. आणि माहिती या प्रार्थनेत आम्ही काय पाहतो, प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटला जाऊन समुद्रात टाकला जा असं म्हणेल. कोणाला बोलायचं आम्हाला? डोंगराला. देवाला का डोंगराला? डोंगराला. कोणाला? डोंगराला. मग आम्ही देवालाच बोलतो. प्रार्थना पण देवाला, आणि प्रार्थना त्याच्याच नावाने मागतो, येशूच्या नावाने. आम्ही डोंगराला कधीच बोलत नाही. आम्ही आजाराला, मरणाला कधी बोलत नाही. आम्ही कधी दारूला बोलत नाही. भांडणाला बोलतो का आम्ही? कोणाला बोलायचं मग आम्हाला? आता त्या सगळ्या गोष्टींना ज्या विरोध करतात त्यांना आम्ही काहीच बोलत नाही, एका शब्दाने बोलत नाही. सगळं बोलणं भांडणं देवाशीच आहे. आणि तिथं आम्ही काय पाहतो माहिती या वचनामध्ये की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला प्रार्थना करायला सांगत नाहीये की देवा कृपा करून हा डोंगर उपटला जाऊ दे. नाही, प्रभू येशू म्हणतो तू उपटला जा आणि समुद्रात पड. जो कोणी, प्रभू येशू म्हटला, जो कोणी हे करल, देवाला धन्यवाद असो, प्रभूजीने फक्त मर्यादित नाही केलं शिष्यांसाठी. प्रभू येशू म्हणतो जो कोणी, मग लहान लेकरू पण बोलू शकतो, म्हातारा तरुण पण बोलू शकतो, जो कोणी म्हणल या डोंगराला तू उपटला जाऊन समुद्रात टाकला जा असे म्हणेल. आमचं म्हणणं, आम्ही काय बोलतोय प्रार्थनेत, याकडे आमचं लक्ष पाहिजे. मग आमचे शब्द व्यवस्थित पाहिजे. आणि त्यामधला आणखीन एक महत्वाचा मुद्दा 25व्या वचनात दिलेला आहे. आमच्या प्रार्थनेला आजपर्यंत अनेकदा अडथळे येतात, आम्हाला हे कारण माहित नसतं. हा बाधा काय? माझा 25वं वचन. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करवायास उभे राहतात तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. आमच्या मनात जर कोणाविरुद्ध काय आहे, आमच्या मनात प्रार्थना आम्ही करतो, डोंगर आम्हाला उपटायचा आहे, तो समुद्रात फेकायचा आहे प्रार्थनेने, पण प्रभू हे पाहते मन काय बघते. प्रभू हे व्यवस्थित आहे का, स्वच्छ आहे का, नीटनेटकं आहे का, निरोगी आहे का? हे निरोगी आहे, हे सुंदर आहे, हे पवित्र आहे, तर लवकर प्रार्थना काम करते. आमच्या प्रार्थनेला बाधा आमचं मन, आमचं हृदय, आमचे विचार. देवाचं काम नाही होते, परिस्थिती नाही आहे. परिस्थिती आमचं मन खराब करते, ठीक आहे, पण त्या परिस्थितीला बांधणं देखील आमच्या हातात. प्रभूशी पण परिस्थिती अडकला होता वारा वादळात. शिष्य म्हणतात तुम्हाला काळजी नाही का, आपण मारायला लागलोय. शिष्य काय दाखवत आहेत? मरण. येशू घाबरला नाही, आम्ही घाबरून जाऊ. परिस्थिती पुढे आम्ही चिडतो, आमची अवस्था बदलून जाते आणि आमची प्रार्थना बंद होती. आम्ही अशी प्रार्थना केली पाहिजे की ते वारा आणि ते वादळ थांबलं पाहिजे, पण त्यामध्ये आमचा अधिकार असला पाहिजे. आम्ही अधिकार नाही वापरत, वारं वादळ आम्हाला बुडून टाकतं, डुबून जातो आम्ही. योना डुबला का? डुबला माहिती का? त्याला इच्छा नव्हती अधिकार वापरायची. तो बोलला पण की मला मेलेलं परवडलं. देवाने मासा काढला, त्याला उगलं, मग तेव्हा त्याला कळलं देव खरंच चांगला आहे. प्रियजनो, जर देवाच्या पद्धतीने आम्ही नाही ऐकणार चांगल्या,
देव वेगळ्या पद्धतीने आम्हाला घेऊन जाईल. तेव्हा आम्हाला कळलं की देव आम्हाला काय अधिकार वापरायला सांगत आहे. योना गेला ना अधिकाराने बोलत गेला, 40 दिवस हे फिरा, बदला. लोक बदलले. अधिकार, सेवा आम्ही करत आहोत, पण एक लक्षात ठेवा, अधिकाराशिवाय असलेली सेवेमध्ये आम्हाला बदलाव दिसणार नाही. लोकांच्या जीवनात, वागणुकीत, वर्तनात आम्हाला जर बदलाव पाहिजे, अधिकार आम्हाला वापरणं गरजेचं आहे. हा अधिकार प्रेमाने पण वापर नाही, अधिकार रागाने पण आम्हाला वापर नाही. आणि आम्हाला आपले अधिकार कधी कधी माहिती आहे, न बोलता न वापरता आमच्या उपस्थितीने देखील काम होऊन जातं. देव ते उपस्थितीने काम करतो. आणि म्हणून आम्हाला आमचे अधिकार समजले पाहिजे. आणि या वचनामध्ये आम्ही काय पाहतो माहिती आहे का, प्रभूशीने आम्हाला डोंगरासोबत बोलायला लावलेले, आम्हाला डोंगराला उपटायला लावलेले. म्हणजे आम्हाला डोंगराच्या दिशेने आम्हाला प्रार्थना करायची. डोंगराच्या कडे आम्हाला, आमचा टार्गेट डोंगर आहे, तो आम्हाला उपटायचा, तो आम्हाला काढायचा आहे. आम्हाला थेट त्या दिशेने प्रार्थना करायची आणि आम्हाला त्याला आज्ञा करायची. हा डोंगर काय माहिती आहे का, कदाचित परिस्थिती आहे, स्वभाव आहे, न ऐकणं, न बदलणं. त्या डोंगराला आम्हाला उपटून टाकायचं आहे. आपण मनुष्य नात्याने आपल्यामध्ये अनेक दुर्बलता, अशक्तपणे आहे ना, पटकन राग येतो, आम्ही कोणाचं ऐकत नाही, चिडचिड होती. हा पण डोंगर आहे. फसवतो आम्ही खोटं बोलतो. आम्ही या दिशेने आम्ही प्रार्थना करायला पाहिजे. हे डोंगर आहेत, यांच्या दिशेने आम्ही प्रार्थना करतो, यांच्या नावं घेऊन आम्ही प्रार्थना करणे, हे उपटलं पाहिजे ना आम्हाला. प्रभूला आम्हाला नाही मागायचं की प्रभू या गोष्टी माझ्यातून काढ. या गोष्टींना अकल नाही आम्हाला, आज्ञा करणं त्यांना. जर आम्ही आज्ञा करू, तिथून निघून जाते. आणि पवित्र शास्त्रामध्ये कमी नाही आहे अधिकाराच्या प्रार्थनेची. तुम्ही बघा, उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत ही प्रार्थना जिथं जिथं आलेली आहे, तिथं एक मोठं देवाचं अद्भुत काम झालेलं आहे, देवाची महिमा झालेली. आणि ही प्रार्थना आम्ही करावी, देवाला आमच्याविषयी वाटतं. आणि जर आम्ही देवाकडे नुसती विनवणी करू, माहिती आहे, पुष्कळ परिणाम नाही दिसणार आम्हाला या अधिकाराचा वापर करणे. एक बाप आपल्या मुलाला घेऊन प्रभूशीकडे येतो आणि म्हणतो, प्रभूशू शिष्यांना विनंती केली, त्यांना नाही जमलं, तुम्हाला जमल का? प्रभूशू त्याला म्हणतो, असं कसं तू बोलतो? विश्वास ठेवणाऱ्याला सगळं काही शिकतो. आणि प्रभूशू त्याला बोललं, त्याला कळालं येशूला काय शिकवायचं मला. तो म्हणतो, प्रभूशी माझा अविश्वास घालवा. त्याला याची गरज होती, त्याचे जर प्रार्थनेत सामर्थ्य पाहिजे होतं, अधिकार पाहिजे होतं, त्याचा अविश्वास अडकण होता. आणि जेव्हा तो अविश्वास निघाला, तो म्हणतो माझा अविश्वास काढा. त्याचा मुलगा जागेवर बरा झाला. यायराची मुलगी, प्रभूशी म्हणतो ती झोपलेली आहे, तो तिला म्हणतो उठ. अधिकाराची प्रार्थना ही छोटी आहे, शब्दांमध्ये खूप छोटी आहे, पण कार्य करायला खूप मोठी आहे. ही प्रार्थना जर आम्हाला करायची, आमचं देवाशी खूप सुंदर नातं पाहिजे, आमची देवाशी जवळीकता पाहिजे, आम्ही देवासोबत ऐकायला पाहिजे आणि आम्ही देवाच्या वचनात असायला पाहिजे. आणि बघा, या वचनामध्ये डोंगर काय आहे, आमच्या समोर उभी असलेली समस्या. त्यांना आम्ही कधीच धमकावत नाही, हकलत नाही आम्ही त्यांना घेऊन आम्ही रडतो, विनंती देतो. चुकतोय आम्ही इथं. या डोंगराला, या समस्याला, हा डोंगर म्हणजे काय माहितीये का, असं काहीतरी जे मार्ग बंद करतं. तर ते असे नाही डोंगर आमच्या समोर येतात, आम्ही त्यांना कधीच हकलत नाही, धमकावत नाही आणि आम्हाला पुढे जाण्यापासून थांबवतात. असे अनेक डोंगर आमच्या समोर येतात. आम्हाला त्यांना उपटायचे प्रार्थनेत, त्यांना समुद्रात टाकून द्यायचे. ते आम्हाला जमलं पाहिजे, ते प्रार्थनेत आम्हाला जमलं पाहिजे. कधी कधी मोह असतील, कधी आकर्षण असतील, सवय असतील, त्यांना उपटून आम्हाला काय करणं आहे, आम्हाला करणे. प्रभूशी कराल काय सगळं? यासाठी प्रभूकडे प्रार्थना नाही करायची की प्रभू तू हे कर. आम्हाला विश्वासाने बोलणं, कबूल करणं आणि आम्ही ते करायला पाहिजे. अब्राम 99 वर्षाचा होता. सदोम गोमोराचा नाश करायला देवाचे दूत स्वर्गातून आले आणि त्याला भेटले. त्याने सांगितलं की देव सदोम गोमोराचा नाश करत आहे, आम्ही तुला भेटायला आलो.
निघताना जेवण खाऊन केले, त्याने त्याचं खूप चांगलं पाहुणचार केला. निघताना ते सांगू लागले, पुढच्या वर्षी याच वसंत ऋतूत तुझ्याकडे मुलगा राहील. अधिकाराची प्रार्थना. मोशे नाही म्हणतोय, मोशे म्हणतो मी 99 वर्षाचा आहे, मला कुठून होईल. पण ते त्याला सांगत आहेत, वसंत ऋतूमध्ये, ह्याच ऋतूमध्ये तुझ्याकडे तुझा मुलगा राहील. त्याची बायको पण असते. अधिकाराची प्रार्थना माहिती आहे, देवाचं ऐकते, माणसाचं नाही ऐकत. आणि जेव्हा आम्ही अधिकारामध्ये चालू, प्रियजनो, कोणी काही करो, कोणी असो, कोणी विरोध करो, आम्ही देवाचं ऐकू. शिष्य विरोध करत होते, येशूने शिष्यांचं नाही ऐकलं, देवाच्या आत्म्याचं ऐकलं. तो म्हणतो लाजर झोपलेला आहे, त्याला उठवायला जायचंय. प्रार्थना करायच्या अगोदर येशूने आत्म्यात बघितलं होतं. येशू ख्रिस्ताने लांबच प्रार्थना नाही केली. येशू ख्रिस्ताने तेवढे शब्द बोलले जे स्वर्गातून त्याला पुरवता आलेला आहे. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. प्लीज नो, आज अनेकांना माहिती आहे, कामामध्ये, जीवनामध्ये, आपल्या पारिवारिक जीवनात, व्यवसायामध्ये डोंगरांचा सामना करावा लागतो. तिथं गरज आहे आम्हाला डोंगराला आज्ञा करायची. येशू ख्रिस्ताला प्रार्थना करायची गरज नाही, आम्हाला डोंगराला आज्ञा करायची गरज आहे. कारण हा डोंगर काढून टाकावा. अनेक जण देवाकडे प्रार्थना करतात, आम्हाला डोंगराला उपटून टाकायचंय. पण यासाठी सर्वस्वी आम्ही प्रभू सोबत पाहिजे. आणि देवाची इच्छा आहे की आम्ही डोंगराला बोलावं. देवाची इच्छा आहे की आम्ही डोंगराला आज्ञा करावी. आणि आपण सर्वांनी ते करायला पाहिजे जे देव आम्हाला करायला सांगते. मोशे घाबरला. मोशे म्हणतो, कर तू समुद्राला मार. पहिली वेळ नव्हती मोशेची. मोशेला माहित होतो ह्या काठीने 10 वेळा देवाने मला सामर्थ दिलं, आता पण देत. मारली त्याने. लोक गेले पायी. त्याला आनंद झाला की ही काठी आजही कार्य करत आहे. आमचे अधिकार कुठेही कार्य करू शकतात. ठराविक ठिकाणी देवाने आम्हाला अधिकार दिले नाहीये, तर देवाने आम्हाला आपले अधिकार अनेक ठिकाणी दिलेले आहेत. आणि प्रियजनो, आपण अनेक वेळा या प्रकारच्या आज्ञा देणाऱ्या प्रार्थनांकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही आज्ञाच करत नाही, आम्ही धमकवत नाही, आम्ही हाकलत नाही. आम्हाला हे करणे अधिकाराने आम्ही दुर्लक्ष करतो. म्हणजे आम्ही समजून घेत नाही हे अधिकार किती मौल्यवान आहे. कोणत्या मनुष्याने दिलेले नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिलेले आहेत. आणि अधिकाराने केलेली प्रार्थना ही एक अशी प्रार्थना आहे ज्यामध्ये आम्ही काय पाहतो माहिती का, आपल्याला हताश, निराश करणाऱ्या गोष्टींना आम्ही निघून जाण्यासाठी, ही कोणती प्रार्थना आहे जी आम्हाला हताश आणि निराश करणाऱ्या गोष्टी ना, त्या गोष्टींना आम्ही निघून जाण्यासाठी सांगतो. त्यांना आम्ही हाकल लावतो, त्यांना आम्ही निघून जाण्याची आज्ञा करतो. ज्या आम्हाला निर्बल करतात, हतबल करतात, पाडायचा प्रयत्न करतात, त्या परिस्थितींना निघून जाण्यासाठी ही प्रार्थना मदत करते, सहाय्य करते. आणि हे शब्द आम्ही देवाला नाही तर डोंगराला बोललेले असतात. मग आम्ही डोंगराला बोलले पाहिजे. आम्ही हे शब्द आम्ही डोंगराच्या दिशेने करायला पाहिजे. हे शब्द त्या प्रत्येक परिस्थितीला आम्ही केले पाहिजे की जे आम्हाला मागं ओढतात, परिस्थितीला आम्हाला खराब करू शकतात. आणि ही प्रार्थना मंडळीकडे कशी असू शकत, कस काय आमच्याकडं ही प्रार्थना असू शकते. आणि काय गोष्टी आहेत मंडळीकडे प्रार्थना तेव्हार आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट ती असं उत्तर, मंडळीकडे पूर्ण विश्वास असण्याद्वारे मंडळी ही प्रार्थना करू शकते. मंडळी काय असण्याद्वारे? पूर्ण विश्वास. पेत्र जेलमध्ये अडकलेला आहे, प्रसिद्धाराप्रमाणे मंडळीची रात्रभर त्यासाठी प्रार्थना चालू आहे. आम्ही काय पाहतो, त्यांनी देवाकडे अधिकाराने प्रार्थना केली आणि सकाळी पेत्र त्यांच्या जवळ आला. आम्हाला पाहायला भेटते त्याने अधिकाराने प्रार्थना केली आणि पेत्र त्यांच्या विश्वासाने, लेकरांनो अशा जाते इकडे ते बसते टाकतात. अश्विनी इकडे सर, निकिता पण इकडे इकडे. आणि आम्ही काय पाहतो, मंडळीकडं
ही अधिकाराची प्रार्थना कशी असू शकते? तर याचं पहिलं उत्तर काय आहे? मंडळी पूर्ण विश्वासाने जेव्हा देवासोबत असते तेव्हा या प्रार्थनेची उत्तरं मंडळीकडे असतात. मंडळी पेत्रासाठी प्रार्थना केली आणि पेत्र बंद दरवाजातून सुरक्षित, कोणती जखम नव्हता, बाहेर आला. हा मंडळीने घेतलेला पहिला प्रसंग होता. मंडळीने केलेली पहिली अधिकाराची प्रार्थना होती आणि त्यांनी पाहिलं की मंडळी जेव्हा अधिकाराने प्रार्थना करते तेव्हा देव दरवाजे खोलतो. मंडळीची प्रार्थना. आणि मंडळी जेव्हा प्रार्थना करते तेव्हा देव पण ऐकतो. पण याच्या अगोदर आम्ही काय पाहतोय? प्रेषितांनी प्रार्थना केली, प्रेषितांच्या अगोदर येशू ख्रिस्तांनी प्रार्थना केली, आता मंडळी प्रार्थना करते. तर देव या प्रार्थनेची उत्तर मंडळीला देतो. दुसरं, मंडळी प्रार्थना कशी करू शकते? संशय नसण्याद्वारे. आम्ही एखाद्या विषयासाठी प्रार्थना करतोय आणि त्याविषयी आम्ही एक क्षणभरी आम्ही संशय धरायला नको. का संशय धरायला नको? आमचं संशय प्रार्थनेची उत्तर पाडू शकतो. प्रार्थनेची उत्तर आमच्यापर्यंत येणार नाहीत. आणि आम्हाला अधिकाराची प्रार्थना आम्हाला जर उपयोग करायचा आहे, माहिती आहे, अधिकार स्वर्गातून आलेला आहे, उत्तर स्वर्गातून येतंय, कार्य करणारा तो आहे, शब्द त्याने दिलेले आहेत आणि आम्हाला त्याच्या शब्दावर, त्याच्या अभिवचनावर, त्याच्या आत्म्याने जे आम्हाला प्रगट केलं त्यावर आम्हाला विश्वास ठेवणे. आणि जेव्हा आम्ही संशय धरतो काम होणार नाही. मंडळी अधिकाराची प्रार्थना कधी करू शकते? मंडळीकडे संशय नसेल तर. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, आणि आम्ही जे काही करतो ते पूर्ण देवाच्या इच्छेनुसार आहे हे स्पष्ट करण्याद्वारे मग आम्हाला प्रार्थना पाहायला भेटेल. मंडळी प्रभावी प्रार्थना करू शकते. मग एक लहान लेकरू पण प्रभावी प्रार्थना करू शकते. एक लहान मुलगी नमान कोडीच्या घरी तिला गुलाम म्हणून नेलं. ती विश्वासाने आपल्या मालकिनीला सांगते. जर आमच्या धन्याच्या आमच्या संदेशावर भेट झाली ना ते बरे होते. अधिकाराचं बोलणं आलं इथं. एक छोट्या मुलीकडं अधिकार आहे. तो अधिकार संशयाने दाखवत, तो अधिकार हे दाखवतं चमत्कार सगळ्यांच्या जीवनात होऊ शकतात. देव सगळ्यांना बरोबर करू शकतो. एक लहान मुलीकडं देवाची ओळख आहे, देवाचा अधिकार आहे आणि ती त्या मालकिनीला सांगत आहे की आमच्या देवाला सगळं जमतं, आमच्या सेवकांना सगळं जमतं, त्यांना एकदा पाठवून बघा. अधिकार. त्या मुलीच्या बोलण्यामध्ये एक अलौकिकता होती, एक वेगळं पण होतं. हे तिच्या मालकिनीला दिसलं आणि तिची मालकीन म्हणते तुम्ही एकदा जाऊन बघा. अलिशाने प्रार्थना नाही केली. जर हा चमत्कार पाहिला ना आम्ही, अलिशाने हा पहिला चमत्कार आहे जगामधला की एका कुष्ठरोगासाठी बरं करणं. येशूने 10 कुष्ठरोगांनाही बरं केलं, तिथेही प्रार्थना केली नाही. फक्त अलिशाने निरोप दिला, जा यार्देनमध्ये 7 वेळा तू डुबकी मार. अधिकाराने त्याला बोलला. बघा, देव जे आम्हाला देतो ना आम्ही ते करायला पाहिजे. नमान चिडला. नमान म्हटला की मला वाटलं तो येऊन माझ्या जखमीवर हात ठेवेल, मला प्रार्थना करेल, हात ठेवून प्रार्थना करेल. देवाची इच्छा तशी नसती. अधिकाराची प्रार्थना थोडी वेगळी आहे. देव जे सांगेल, बघा नमानाला जे वाटतं ते पण आम्हालाच वाटतं की आमच्या डोक्यावर हात ठेवले पाहिजे आणि प्रार्थना केली पाहिजे. देवाची इच्छा आहे काही एकच पॅटर्न आम्ही यूज नाही करायचा. कृपा करून देव एकाच पद्धतीने चमत्कार करत नसतो. नाही. नमनाला वाटलं की तो येईल, माझ्या डोक्यावर हात ठेवल, तेल लावल, प्रार्थना करल. हे काहीच घडलं नाही. अलिशा फक्त आतून बोलला, त्याला निरोप दे, जा. पण अलिशाने कोणाला अधिकार दिला माहिती का? त्याच्या नोकराला अधिकार दिला. सांग त्याला की तू यार्देनमध्ये 7 वेळा मार, डुबकी मार, तू बरा होशील. नोकर गेला, तो सांगतो तुम्हाला 7 वेळा डुबकी मारायला लावली. नोकराच्या शब्दातही काय आलेलं आहे? अधिकार. आणि नामाने नाही स्वीकारला पण त्याच्या सोबतच्याने स्वीकारला. तो म्हणतो छोटीशी तर गोष्ट आहे, आम्ही त्याच रस्त्याने चाललोय बघा. नमान जेव्हा पाहतो आणि तो म्हणतो मला कळून चुकलं की अख्ख्या जगात इस्रायलच्या देवासारखा देव नाही. बघा या प्रार्थनेने काय काम केलं. देवाची ओळख करून दिली. ना अलिशा जवळ आला. कधी कधी देव काही दूर अंतरावरून चमत्कार करतो यासाठी की लोकांनी कळावं देव किती महान आहे, देव किती चांगला आहे. जितके मोठे चमत्कार तितकंच मोठं आनंद. 12 वर्ष आजारी स्त्री दुरून स्पर्श केला.
बरी झाली. तिने येशूचा अधिकार ओळखला होता, तिला येशूचा अधिकार माहीत होता. आणि प्रियजनो, या अधिकारानेच तिने स्वतःला एक संधी दिली. आणि आम्ही काय पाहतो, तिच्या जीवनात एक बदल झाला, तिच्या जीवनात एक अद्भुत बदल झाला. आणि हा अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताने मंडळीला दिलेला आहे. पहा, जेव्हा आपण देवाच्या इच्छेबद्दल स्पष्ट नसतो ना, तेव्हा आपल्याकडे विश्वास पण नसतो. मग विश्वासाची अधिकाराची प्रार्थना नसती. आमच्याकडं देवाची इच्छा आम्हाला स्पष्ट कळत नाहीये, है ना, आमच्याकडे विश्वास स्पष्ट नसेल मग. पण या अधिकाराच्या प्रार्थनेसाठी देवाची इच्छा स्पष्ट पाहिजे आणि त्याचा विश्वास पण आम्हाला स्पष्ट असला पाहिजे. का माहिती का, जर आम्हाला काम करायचं आम्ही त्याचं ऐकत आहे, तो आम्हाला सांगत आहे, आम्ही समोर त्याला सांगत आहे, तो आम्हाला बोलत आहे, ते शब्द आम्ही समोर सांगत आहे. आणि काम कोण करते माहिती का, त्याचा आत्मा काम करते. आम्ही शब्द बोललो आणि आम्ही बाजूला झालो, पण काम त्याच्या आत्म्याने केलेले आहे, कारण त्याचा अधिकार आम्ही वापरला. आज देवाला लागत आहे की मंडळीने त्याचा अधिकार वापरावा. आज मंडळीत प्रत्येकाने त्याच्याकडून आलेला अधिकार वापरावा. कशासाठी माहिती आहे, त्याचं कार्य होण्यासाठी, त्याची महिमा होण्यासाठी. आणि हे जितके चमत्कार तुम्ही बघा, हे वाचायला पाहायला खूप साधे वाटतात, पण यांच्या नंतर जी अवस्था तुम्ही पाहता, लोकांवर यांचा प्रभाव पडला. आणि म्हणून ही अधिकाराची प्रार्थना आमच्यासाठी खूप गरजेची, आमच्यासाठी खूप महत्त्वाची. आणि आपण कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी पहा प्रियजनो, आम्ही स्पष्ट असायला पाहिजे की जे काही आपण करणार आहोत ते देवाच्या इच्छेनुसार आहे. मग नक्की तिथं अधिकार आहे, नक्की तिथं विश्वास आहे आणि नक्की तिथं बदलाव आहे. कारण आम्ही त्याच्या इच्छेने करतोय, त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही करतोय आणि बदलाव आहे. अधिकाराने केलेली प्रार्थना विचारत नाही. जेव्हा आम्ही अधिकाराची प्रार्थना करतो ती विचारत नाही, देवा असं होईल का, तसं होईल का, तर ती प्रार्थना देवाचा अधिकार थेट लागू करण्याद्वारे समस्यांशी व्यवहार करते. अनेकदा देवाचे सेवक लोक मोठमोठ्या जेव्हा परिस्थितीमध्ये लोक अडकतात, सरळ आज्ञा करतात, सरळ बोलतात. अपंगपण, नाहीसो, कॅन्सर, TB, ते डायरेक्ट कोणाशी सामना करत माहिती का, या आजारांशी, या दुष्टात्म्यांशी, करणीशी सामना करतात. माणसाशी करतात का? नाही. एक आम्हाला लक्षात, आम्ही जेव्हा हे पाहतो, असे प्रसंग जेव्हा आम्ही पाहतो, देव आम्हाला हे प्रसंग का दाखवते, कारण आम्ही पण ते आता वापरात आणावे. तो अधिकार आम्ही वापरा. फक्त पायासाठी आम्ही जमलेलो नसतो, आमचा पण त्या गोष्टींची थेट आमचा सामना आहे. का माहिती का, आम्हाला कॅन्सरला धमकाव नाही, आम्हाला TBला धमकाव नाही, आम्हाला जादू टोण्याला धमकाव नाही, आम्हाला दुष्टात्म्यांना धमकाव नाही, कारण अधिकार आहे तिथं. आणि हा अधिकार आमचा आहे आणि कोणाच्या हिरवण्याने तो हिरवून घेतला जाणार नाही. हा अधिकार देवाने आपल्याला दिलेला आहे. प्रियजनो, प्रार्थनेशिवाय इतर कोणतीही गोष्ट माहितीये देवाच्या सामर्थ्याला कार्यरत करू शकत नाही. एकमेव गोष्ट आहे, जर देवाचं कार्य पूर्ण झालेलं पाहिजे ते प्रार्थना. ना संदेश, ना वचन, एकमेव गोष्ट आहे ती एक प्रार्थना. जर देवाचं सारे सामर्थ्य आम्हाला कार्यरत म्हणजे चालू असलेलं जर पाहिजे, तिथे येते प्रार्थना, अधिकाराची प्रार्थना, अधिकाराची प्रार्थना. प्रभूने 5 भाकरी घेतल्या, अधिकाराने बोलला, वाटून दिल्या, सगळे खाल्ले, भाकरी पण उरल्या. शिष्यांना प्रश्न पडला असेल की हे काय आहे, हा बोलतोय ते होतोय. पण 3 वर्षानंतर त्यांनी तो अधिकार वापरायला सुरुवात केली. त्यांच्या सावलीने लोक बरे होऊ लागले, त्यांच्या शब्दाने मेलेले जीवन होऊ लागले. त्यांना कळालं हाच अधिकार आम्हाला येशू ख्रिस्ताने दिलेला आहे, हा अधिकार मंडळीला दिलेला आहे, मंडळीला दिलेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताने. आणि ही सामर्थ्याची प्रार्थना आहे, ही आज्ञा देणारी प्रार्थना आहे, ही प्रभाव टाकणारी प्रार्थना आहे, ही तारण करणारी प्रार्थना आहे आणि ही देवाच्या सामर्थ्याला चालू ठेवणारी प्रार्थना आहे. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो आणि बघा, या प्रार्थनेत जर आम्ही चाललो, सगळं काही बदलू शकतं. आणि जे विरोधात्मक वातावरण आहे देवासमोर झुकतं. ज्या बेथानीमध्ये येशूला दगड मारायला लोक उभे होते, या शब्दानंतर, लाजर बाहेर आल्यानंतर कोणाची ताकद नाही राहिली येशूला दगड उचलायची. काही स्वर्गीय शब्द मेलेल्या लाजरने ऐकले आणि जे
मनाचे मेलेले होते त्यांनी पण ऐकले की हा मांत्रिकापेक्षा खूप मोठा आहे आणि आम्ही याला काही करणं खूप घातक आहे. हा जर मेलेला जीवन करू शकतो ना, काही पण करू शकतो. एका प्रसंगामध्ये शिष्य बोलले की प्रभू आकाशातून अग्नी बोलवा आणि यांना मारून टाका सगळ्यांनी. प्रभूजी म्हणतो मी करू शकतो, आकाशात मी बोलू शकतोय, पण नाही. प्रभूशीकडे इतका अधिकार होता, शिष्यांनाही माहित होतं. शिष्यांनी मग जाणलं की प्रभूशीकडे खूप मोठे अधिकार आहेत. प्रिजन ते अधिकार प्रभूशीने मंडळीला दिलेले आहेत, तुम्हाला मला दिलेले आहेत. म्हणून प्रभूशी मत्ती 28 मध्ये म्हणतो पृथ्वीवर स्वर्गात सगळीकडे मला अधिकार दिलेले आहेत आणि तोच मी तुम्हाला देतो. जाऊन सगळ्यांना शिष्य करा, पित्या पुत्र पुत्राच्या नावात बाप्तिस्मा द्या. मार्क 16 मध्ये पण आम्ही पाहतो हे अधिकार प्रभू मंडळीला देतो. जो विश्वास ठेवतो त्या प्रत्येकाला हे अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेले आहेत. आम्ही या अधिकारांना वापरावा. आणि पहा, विजयी लोकांचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आपलं सगळ्यात महत्वाचं काम राजासनाच्या अधिकारा, जो प्रभू येशू ख्रिस्ताचे राजासन आहे, त्या राजासनाचा अधिकार पृथ्वीकडे आणणं आहे. ही प्रार्थना स्वर्गातून पृथ्वीकडे येते. बरं, ही प्रार्थना स्वर्गातून पृथ्वीवर काम करते. तो अधिकार आम्हाला पृथ्वीकडे आणणं आहे. म्हणून मत्ती 16 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की अधोलोकाच्या द्वाराचं मंडळी पुढं काही चालणार नाही. जिथं ह्या अधिकाराच्या प्रार्थना काम करतात तिथं डॉक्टरांचं नाही चालत, वैज्ञानिकांचं नाही चालत, कोणत्या टेक्निकली माणसाचं नाही चालत, पण देवाच्या अधिकारात चालणाऱ्या लोकांचं चालतं. आणि हा समय आहे तुमच्या माझ्यासाठी की आम्ही देवाकडून आलेले अधिकार आम्ही वापरावे. या अधिकाराची प्रार्थना जुन्या करता आणखीन 3-4 जणांनी केली. शद्रक, मेशक, अबेदनगो. नबूकदनेस्सर म्हणतो माझ्या मूर्ती पुढे झुका, नाही तर मी या भट्टीत तुम्हाला टाकल. ते अधिकाराने बोलले. अधिकाराने उत्तर पण दिलं. ते म्हणतात महाराज ते काही असो, तुमच्या बनलेल्या मूर्तीपुढे आम्ही झुकणार नाही. आमचा देव आम्हाला वाचवायला समर्थ आहे आणि जरी आम्हाला नाही वाचवलं तरी आम्ही तुमच्या मूर्तीपुढे झुकणार नाही. राजा चिडतो. राजा म्हणतो माझ्या तावडीने यांना कोण वाचून मी बघतो आज. पण त्या तिघांच्या बोलण्यात काय होतं माहिती, विश्वास. पडले भट्टीत. येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून त्या भट्टीत आला. काय माहितीये, विश्वास आणि अधिकाराने ते बोलले. आणि राजा आश्चर्यचकित होतो. राजा म्हणतोय काय आहे, मला जे दिसत ते पण तुम्हाला दिसते का? सगळे म्हणते होय महाराज, आम्हाला पण 4 माणसं दिसतात, टाकले 3, चौथा तर वेगळा दिसतोय. बाहेर 3च आले आणि सगळेजण त्यांना तपासून आले. जळाल्याचा वास पण नाही आला. तुम्ही गॅसवर आम्ही चहा ठेवू आणि जर आम्ही पातेल असं जवळ नेलं, हाताचे केस जळतील बघ, लगेच वास येईल हाताला. सगळ्यांनी वास घेऊन बघितला, यांना कुठंच वास आला नाही. माहिती नबूकदनेस्सर म्हणतो यांच्यासारखा देव नाही. त्यांनी प्रार्थना केली का? नाही. विश्वासाने बोलले ते. त्या काळी पवित्रशास्त्र नव्हतं, शिष्यांच्या हातात पवित्रशास्त्र नव्हतं. आज तुमच्या माझ्या हातात आहे. मग अधिकार आपल्याकडे कमी पाहिजे का जास्त पाहिजे? आम्ही सगळ्यांनी अधिकारात चालायला पाहिजे है ना. हे आमची लहान लेकर अधिकारात चालायला पाहिजे. आणि जेव्हा आम्ही त्यांना पाहू अधिकारात चालताना, देवाला आपल्यापेक्षा आनंद वाटतो. हे आपलं प्रत्येक, आम्हाला जगाच्या राहाटीप्रमाणे नाही चालायचे. कृपा करून समजून घ्या. जगाच्या पद्धतीप्रमाणे नाही चालायचे. आम्हाला देवाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे चालायचे. आणि हा अधिकार स्वर्गातून तुमच्या माझ्यासाठी आलेला आहे. हा अधिकार देवाचं कार्य करू इच्छितो. हा अधिकार देवाची महिमा करू शकतो. हा अधिकार ते खोलू इच्छितो जे कोणी खोललेलं नाहीये. हा अधिकार ते सामर्थ्य दाखवू इच्छितो जे कोणाच्याने पाहिलेलं नाहीये. राजा परेशान झाला. नबूकदनेस्सर तो म्हणतोय मी पाहिलेलं नाहीये. राजा म्हणतो जो कोणी यांच्या विरुद्ध काय करेल ना, त्यांच्या घरात मी उकळी टाकतो. कारण अशा रीतीने सोडवण्यास कोणताच देव समर्थ नाही हे तो स्वतः बोलतो. कबूल करतो तो. पण माहिती आहे, कबूल करण्यासाठी त्या तिघांना आपल्या अधिकाराचा वापर करायची आता वेळ आली. त्याने तरुणपणापासून प्रार्थना केल्या, पण आता देव हे पाहू इच्छित होता यांच्याकडे तो अधिकार आहे का, दैवी अधिकार हे दाखवू इच्छितात का. आम्ही आमचे दैवी अधिकार लपवतो, दाखवत नाही आम्ही दैवी अधिकार. कसं का देवाचं काम नाही. आणि कधी कधी विपत्ती, प्रसंग, आव्हान तिथंच या अधिकाराचा उपयोग केला जातो. हन्ना रडत होती. अब्राम हताश झालेला होता. आम्ही अनेक उदाहरण पाहतो. दानियेलचे साथीदार अग्नीच्या भट्टीत आलेले.
तेव्हा त्या अधिकाराच्या प्रार्थनेचा उपयोग झाला. येशू ख्रिस्त विरोधांमध्ये उभा आहे, तिथं या प्रार्थनेचा उपयोग आहे. पेत्र आणि योहान दुपारच्या वेळेला मंदिराच्या बाहेर उभा आहेत, पाहणारे बघत आहेत आणि पाहणाऱ्यांनी पाहिलं काय झालेलं. ही प्रार्थना चुपचाप काम करते, पण माहिती आहे ही प्रार्थना जेव्हा प्रभाव टाकते, प्रभाव सगळीकडे होतो. आणि ही प्रार्थना प्रत्येकाने करावं, प्रभूला आमच्या विषयी वाटतं. आणि शेवटच्या भागाकडे आम्ही जाऊया. आजच्या अधिकाराने प्रार्थना करणं आम्ही कसं आचरणात आणतो, आम्ही पाहणार आहोत. अधिकाराने प्रार्थना करणं आम्ही कसं आचरणात आणतो. एका प्रश्नाकडे आम्ही जाऊया. कलसीकरस पत्र 4:2 आणि 3. कलसीकरस पत्र 4 अध्याय 2 आणि 3. प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उद्गार स्तुती करीत जागृत राहा. आणखी आम्हासाठीही प्रार्थना करा, अशी की ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगायलाच देवाने आम्हासाठी वचनाकरिता दार उघडावे. आम्ही पाहतो प्रार्थनेत आम्ही तत्पर असणे आणि त्यामध्ये उपकार स्तुती करणे. पौल खुद्द बंदीवासामध्ये तो उपकार स्तुती करायला होते, तो देवाला धन्यवाद द्यायला सांगत आहे. पण माहिती अधिकाराने प्रार्थना आम्ही कसं आचरणात आणू शकतो. उदाहरण, समजा एखाद्या व्यक्तीने चूक केली किंवा पाप केलेले आणि तुमची इच्छा त्याला बोध करण्याची, त्याला समजावून सांगण्याची. तुमची इच्छा काय, त्याला समजावून सांगण्याची, बोध करण्याची. पण समस्या काय माहितीये का, तुम्हाला भीती वाटते की तो तुमचं ऐकणार. आम्हाला माहिती आहे तो आम्ही जर त्याला समजावून सांगितलं ना तो काही ऐकणार नाही. आणि मग तेव्हा आम्हाला काहीतरी अनिश्चित वाटतं. आणि जेव्हा अनिश्चित वाटतं तर तो आमचं ऐकणार नाही, आम्हाला माहित असतं. पण जर आम्ही अधिकाराने प्रार्थना केली त्याच गोष्टीसाठी, नक्की देवाचं काम आहे. जेव्हा आम्ही अधिकाराने प्रार्थना करतो तेव्हा परिस्थिती बदलू शकते. आणि प्रियजनो, हे देवाच्या हातात आहे. जरी आमचे अनुभव, आमची मानसिकता आहे, पण जर आम्ही अधिकाराने प्रार्थना करणार तर परिस्थितीवर सत्ता कशी चालवावी हे आम्ही जाणू शकतो. अधिकाराने प्रार्थना करणं म्हणजे देवाच्या इच्छेच्या विरुद्ध न मागणे. अधिकाराने प्रार्थना करणं म्हणजे देवाच्या इच्छेसोबत मागणे. आणि म्हणून प्रभूने अनेकदा प्रार्थना केली की पित्या तू माझा नेहमी ऐकतोस, म्हणून मी तुझे आभार मानतो. आणि अधिकाराने केलेली प्रार्थना माहिती फक्त मानवावर अधिकार नाही घेत, ती निसर्गावर पण अधिकार घेते. तिने प्रार्थना केली, पाऊस थांबला, ही प्रार्थना निसर्गावर प्रभाव टाकते. ही प्रार्थना जादूगर, मांत्रिकावर यांच्यावर प्रभाव टाकते. या प्रार्थनेत काही लांब लचक प्रार्थना शब्द नसतात, तर ती प्रार्थना निसर्गावरही सुद्धा प्रभाव टाकते. प्रियजनो, आम्हाला या अधिकाराच्या प्रार्थनेची गरज आहे आणि आम्ही या प्रार्थनेची आम्ही सवय लावली पाहिजे. आम्ही मध्यस्थी याचना तर नक्की केली पाहिजे, पण आम्ही अधिकाराची प्रार्थना केली पाहिजे. अधिकाराने आम्ही परिस्थिती बांधली पाहिजे. आणि देवाला अशा विजयी लोकांचा गट लागत आहे जो अशा प्रार्थना करण्यासाठी तयार आणि तत्पर असेल. माहिती प्रभू श्री ख्रिस्ताने अधिकाराच्या प्रार्थनेचा नमुना शिष्यांना पुढे दिला. मार्काच्या पुस्तकात अंजिराचं झाड त्याला प्रभूने बोलला, शाप नव्हता दिला बरं तो, पण पेत्र म्हणतो प्रभूशी तुम्ही शाप दिला. प्रभूशी बोलला तुला इथून पुढे फळ नाही हो. प्रभूला त्यांना डेमो द्यायचा होता अधिकाराची प्रार्थना कशी असते. ते गेले, त्या गावात सेवा केली. दुसऱ्या दिवशी येताना पेत्राचं लक्ष त्या झाडाकडे गेलं. प्रभूशिवा झाडाला बोलला. पुन्हा मी सांगते, डोंगर, झाड, परिस्थितीला बोलणे आम्हाला. आम्ही धरतून प्रार्थना करतो देवा याला यावर्षी फळी होते. येशू म्हणतो जो प्रभूशूने तिथं झाडाला म्हटलं इथून पुढे तुला कधीच फळी होणार. मग प्रभूशू मत्तय 11, 23, 24, 25, 26 या वचनात ही शिकवण देतो अधिकाराची प्रार्थना कशी काम करते. पण हे शिकवण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्ताने एक झाड घेतलं.
अंजिराचं निष्फळ झाड. त्याला फळ नाही दिसलं, प्रभू येशू म्हणतो तुला इथून पुढे फळ येणार नाही. दुसऱ्या दिवशी ते सुकलेलं पेत्राने सगळ्यांनी बघितलं. याचा अनुभव आम्ही घेतो है ना. लोक नकारात्मक शब्द खूप मनापासून बोलतात आहे ना. आम्ही म्हणतो त्याने शाप दिला, तिने शाप दिला. अधिकार वापरला तो सोप्या भाषेत. काय वापरला? नकारात्मक अधिकार वापरता येतात, सकारात्मक वापरता आले पाहिजे ना आम्हाला. पेत्र बोलतोय, दुसरं कोणी बोलत नाही की तुम्ही त्या झाडाला शाप दिला. येशूने शाप नाही दिला. येशूने हे दाखवलं की जेव्हा आम्ही अधिकाराने प्रार्थना करतो, या प्रार्थना लगेच काम करतात. पण एक लक्षात ठेवा प्लीज, नकारात्मक आम्हाला काहीच बोलायचं नाही. ही प्रार्थना आम्हाला नकारात्मक कोणावर वापरायची नाही. हे असं होऊन तसं हो नाही, आम्हाला सकारात्मक बोलणं आहे. आम्ही सकारात्मक राहणं आहे. आणि जेव्हा आम्ही समस्यांचा सामना करतो तेव्हा आम्ही फक्त सैतानाशी लढावं असं नाहीये, तर जेव्हा आमच्या वातावरणात समस्या उभा राहतात माहिती, तेव्हा राजासनापासून आम्ही सत्ता देखील चालवायला हवी. आणि प्रभूने आम्हाला दिलेला अधिकार आहे. स्वर्ग ऐकतो आमचं. म्हणून प्रभू म्हणतो पृथ्वीवर जे तुम्ही बांधाल ते बांधलं द्या. स्वर्ग ऐकतोय आमचं, आमच्या अधिकाराच्या प्रार्थनांचं स्वर्ग ऐकतोय. मंडळीचं स्वर्गाने ऐकलं. पेत्राला बाहेर काढायला देवदूत पाठवला. देवाने पाहिलं की मंडळी आज अधिकार वापरते, मग मी माझा देवाचं दूत पाठवतो. कोणाला? एका मनुष्याला वाचवण्यासाठी. आमच्यासाठी जर अधिकाराची प्रार्थना कोणी कराल किती सुंदर होईल. आणि याची गरज आहे. आज मंडळीने देवाचा अधिकार पृथ्वीवर आणावा. आणि पहा, जेव्हा मंडळी अधिकाराने प्रार्थना करते ना, अधोलोकाचं काहीच चालत नाही. मग जादूटोणा दूर झाला, करणे दूर झाली है ना. पण कोण पाहिजे? अधिकाराने प्रार्थना करणारे आणि देवाचा अधिकार घेऊन येणारे, देवाचा अधिकार देणारे, देवाचा अधिकार खोलणारे, देवाच्या अधिकारात लोकांना चालवणारे देवाला लागत आहे. पेत्राकडे काय नव्हतं, खरंच त्याच्याकडे पैसे नव्हते, सोनं नव्हतं त्यावेळेला, कारण तो रिकाम्या हाताने मंदिरात गेला. आणि त्याला लंगड्या भिकारीला म्हणतो आमच्याकडे येशू येतो, तुला देतो, पैशापेक्षा तो मोठा आहे, तो घे. त्याला भेटलं. पाहणाऱ्यांना पण येशू भेटला. प्लीज नो, हा प्रभू स्वामी जगाला देतो. ही अधिकाराची प्रार्थना प्रभू शिकवली, शिष्यांना शिकवली. या प्रार्थनेविषयी तुम्ही वाचा. अंजिराचं निष्फळ झाड, मत्तय 11 मार्क 11, मत्तय 18 अध्याय. इथं आम्ही काय पाहतो माहिती आहे, प्रभूने खूप मोठा धडा शिकवला शिष्यांना. अधिकाराची प्रार्थना जेव्हा आम्ही करतो तेव्हा काय जगात घडतं. आम्ही रोज प्रार्थना करत आहोत, ती सर्वसाधारण प्रार्थना आहे. पण अधिकाराने आम्ही कबूल करणे हे होणार, ते होईलच, तसं होईल. आणि आम्ही ते कबूल करावं आणि आम्ही धन्यवाद देऊया. हा खूप मोठा संग्रह आहे अधिकाराच्या प्रार्थनेविषयी आम्ही पाहतो. आम्ही याचा उपयोग करावा आपल्या जीवनामध्ये, परिवारांमध्ये, मंडळांमध्ये, ख्रिस्ती समाजामध्ये. जे प्रभू विश्वास ठेवत नाही त्यांच्यासाठी सुद्धा अधिकाराची प्रार्थना प्रभाव टाकणारी असते. हा अधिकार प्रभूने तुम्हाला मला दिलेला आहे, पण वेळ आहे आम्ही आपल्या अधिकाराला वापरात आणावा. प्लीज आम्ही आपल्या अधिकाराचा उपयोग करूया. का उपयोग करत माहिती आहे? अधिकाराची प्रार्थना प्रभाव टाकते. अधिकाराची प्रार्थना अनेकांना तारणाऱ्याची ओळख करून देते. अधिकाराची प्रार्थना बंधनं तोडते आणि देवाचं राज्य खोलते, देवाकडे आकर्षित करते. आम्ही ही प्रार्थना अनेकांसाठी आम्ही करू शकतो. जसं मी सांगितलं, या प्रार्थनेत करण्यासाठी आमचं चरित्र, प्रभूशी नातं, बऱ्याच गोष्टी, आमचा विश्वास पाहिजे, शंका नाही पाहिजे. आमच्या मनात कोणाविषयी काही नकोय. मार्ग 11:25 प्रमाणे जर आहे बाधा आहे प्रार्थनेला, उत्तर भेटत नाहीये, प्रार्थना चालू आहे, मनात कोणाविषयी आहे राग आहे, तिरस्कार आहे, हेवा आहे, बाधा आहे. मार्ग 11 मध्ये प्रभूशीने खूप मोठी शिकवण दिली. अधिकाराच्या प्रार्थनेची छोटीशी बाधा आहे, ती नकोय. आणि आम्हाला आपले अधिकार वापरता आले पाहिजे. देवाची स्तुती असो. दानिएलाच्या मित्रांनी तो अधिकार एका मूर्तिपूजक राजाला दाखवला. देव काय चीज असते आणि देवाला केलेली प्रार्थना काय असते.
राजा झुकला त्यांच्या पुढं आणि राजाने कबूल केलं, यांचा देव परात्पर देव, देवांचा देव आहे. तुम्ही मी पण त्या देवाची उपासना आराधना करतोय. कमी आहे फक्त कोणती माहिती आहे? अधिकाराच्या. आम्हाला अधिकार वापर रडत बसायचे. घरी जाऊन आम्ही पाहतो रडत बसायची का? आम्हाला बांधायचंय स्वर्गही बांधल, आम्हाला खोलायचंय स्वर्ग पण खोलायचंय आणि तडजोड नाही करायचंय. आम्हाला आजाराला बांधायचंय, आम्हाला व्यसनांना बांधायचंय, आम्हाला दुष्टपणाला बांधायचंय, आम्हाला पवित्रतेला खोलायचंय. बरोबर पवित्रता असेल करायचं. हे आम्ही आपले डोळे बंद करूया. प्रभूच्या आम्ही येते जाऊ. प्रभूला आम्ही धन्यवाद. आपली मन अंतःकरण प्रभूच्या आम्ही स्वाधीन करू. प्रिय लोकांनो, आम्ही आतापर्यंत अनेक प्रार्थना आम्ही केल्या. उपकासाची प्रार्थना केली, आम्ही धन्यवादाची प्रार्थना केली असेल, आम्ही मदतीची प्रार्थना केली असेल, आम्ही याचनेची प्रार्थना केली असेल, पण अधिकाराची प्रार्थना ही पवित्र शास्त्रातली सर्वात सुंदर महान प्रार्थना आहे. आणि ही प्रार्थना करण्यासाठी आम्ही विश्वासात मोठे झालो पाहिजे. आम्ही पुढे आलेलो पाहिजे. आमचं देवाशी सुंदर नातं असलं पाहिजे. आम्ही फक्त देवाचं ऐकलं पाहिजे. प्रभूने देवाचा आवाज ऐकला, प्रभूने लोकांचा गोंगाटणे ऐकला, प्रभूने देवाच्या पवित्र गोष्टीचं प्रगटीकरण पाहिलं, लोकांच्या हातातले दगड नाही पाहिले. आणि त्याच गर्दीमध्ये येशू ख्रिस्ताने अधिकाराने लाजराला हाक मारली, लाजरा बाहेर ये. त्याच अधिकाराने पेत्राने टबीतेला म्हटले, टबीते उठ. ती मेलेली होती, तिची प्रेतक्रिया विधी सुरू झालेली होती, पण देवाने त्याला शब्द दिले. ते शब्द त्याने मेलेल्या टबीतेला बोलला, टबीता उठली. प्रियजनो, जेव्हा अधिकाराचे देवाचे शब्द आपल्याकडे येतात, आम्ही विसरून जाणे परिस्थिती काय. आम्ही एक लक्षात ठेवणे, देव या अधिकाराला पृथ्वीमध्ये खोलू इच्छितो आणि अनेकांचं तारण करू इच्छितो. हे आम्ही प्रभूच्या हाती जाऊया. प्रभूला आम्ही धन्यवाद देऊया. आम्ही सर्वसाधारण नाही तर मंडळीकडे अधिकार आहे आणि अधिकारात चालत असलेली मंडळी त्याला लागत आहे. तर अशा लोकांचा गट लागत आहे जे देवाचा अधिकार पृथ्वीवर खोलणारे होते. देवाचा अधिकार विरोधकांना, राजांना, मंत्र्यांना दाखवणारे होतील आणि ते पाहतील जिवंत देव कोण आहे. आणि प्रियजनो, हा अधिकार देव आम्हाला देणार नाहीये, तर देवाने आम्हाला दिलेला आहे. आमचं तारण झालं त्या दिवशी आम्हाला अधिकार मिळालेला आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, पृथ्वीवर जे काही तुम्ही बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल, पृथ्वीवर जे काही तुम्ही खोलाल ते स्वर्गात खोललं जाईल. मंडळी बांधायचं आणि खोलायचं काम करते. मंडळीने पेत्राच्या खोलण्यासाठी मध्यस्थी केली. पेत्र खुलल्या गेला, बंधनातून तो बाहेर आला. आज ही प्रार्थना आम्ही खोलूया. या बांधणाऱ्या गोष्टींना आम्ही बांधूया. ज्या मनुष्यांना बांधत आहे या गोष्टींना आम्ही रद्द करूया, धमकवूया. आमच्या इतरत्र आसपास गावांमध्ये आम्ही वातावरण पाहतो आत्महत्याचं आहे. आम्ही आत्महत्याच्या परिस्थितीला आम्ही बांधूया. आम्ही व्यसनांच्या परिस्थितीला बांधूया. आम्ही दरिद्रतेला नेणाऱ्या गोष्टींना आम्ही बांधूया. हे काम मंडळीचं आहे. आणि आम्ही जेव्हा गोष्टी बांधतो तेव्हा परमेश्वरही या गोष्टी बांधतो आणि परमेश्वर त्याच्यापासून आलेलं सार्वकालिक जीवन करतो. आम्ही व्यसनांना बांधूया, आम्ही आजारांना, अपयशांना आम्ही बांधूया आणि लोकांना आम्ही त्यामधून स्वतंत्र आम्ही करूया. हे आम्ही प्रभूच्या प्रभूला आम्ही प्रार्थना करू, प्रभूचा महिमा करू, त्याच्या पवित्र नावाला आम्ही धन्यवाद.